आता सगळ्यात महत्त्वाचा पार्ट म्हणजे सेंट्रलाइज्ड ॲडमिशन प्रोसेस. तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की प्रोसेस ही 100% ऑनलाईन असणार आहे. पण त्याच्यात बरेच बारकावे आहेत. जसं की FC सेंटर म्हणजे नक्की काय असणार आहे? ऑप्शन फॉर्म फिलिंग म्हणजे काय? EBC म्हणजे काय? स्कॉलरशिप्स वेगवेगळ्या कोणत्या असतात? या आणि यासारख्या बऱ्याच प्रश्नांना उत्तर देण्यासाठी मी मंचावर आमंत्रित करते KITचे ॲडमिशन कोऑर्डिनेटर डॉक्टर महेश शिंदे सर. गुड इव्हनिंग वन अँड ऑल द पॅरेंट्स, स्टुडंट्स. परत एकदा सर्वांचे खूप खूप आभार. एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही इथे आला आहात. तसेच परत एकदा सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन. मला वाटतं आत्तापर्यंत लक्षात आलं असेल सांगण्याचा उद्देश किंवा जे काही प्रेझेंटेशन झालं कॉलेजबद्दल असेल, ट्रेनिंग प्लेसमेंटबद्दल असेल, तर हाच आहे की कॉलेज, त्याचं ब्रँड, त्याच्यामध्ये असणारे ब्रांचेस, त्याच्यामध्ये केले जाणाऱ्या वेगवेगळे प्रयत्न हे बघून आपण कॉलेज निवडावं. पण त्याच्या अगोदर सगळ्यात जो बेसिक प्रश्न आहे की सर ॲडमिशन प्रोसेस कशी असणार आणि त्याच्यामध्ये काय काय गोष्टी आहेत की ज्या आपण त्याची काळजी घेतली पाहिजे. आणि बरेचसे आणखीन प्रश्न आहेत जे तुमचे मला वाटतं तुम्ही आता पेपरवरती लिहिले पण असतील, पण त्यातल्या बऱ्याचशा प्रश्नांना तुम्हाला उत्तर या माझ्या प्रेझेंटेशनमधून मिळणार आहे. तरी सेंट्रलाइज्ड ॲडमिशन प्रोसेस म्हणजे काय, त्याच्यामध्ये कोणकोणते स्टेप्स असतात, गव्हर्नमेंटकडून कोणकोणत्या स्कॉलरशिप्स असतात, त्या कोणत्या कॉलेजला लागू होतात, त्याचबरोबर कुठले कुठले डॉक्युमेंट्स, जो महत्त्वाचा पार्ट आहे की एक डॉक्युमेंट जर नसेल तर मिळालेलं ॲडमिशन कॅन्सल होतं आणि असे 4 ते 5 केसेस दरवर्षी आमच्याकडे असतात. म्हणजे कॅटेगरीमधून ॲडमिशन मिळतं, कम्प्युटर सायन्सला मिळतं, पण व्हॅलिडिटी शेवटच्या दिवसापर्यंत मिळाली नसल्यामुळे ते ॲडमिशन कॅन्सल होतं. आणि हा काही रूल KITचा किंवा कोणत्या एका कॉलेजचा नसतो, तर हा महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा रूल आहे. त्यामुळे आपण बघूयात प्रोसेस काय आहे आणि कशी असणार आहे. हे थोडंसं आउटलाईन आपण इलिजिबिलिटी काय असते, बऱ्याच जणांचा परत तो प्रश्न आहे 40% 45% PCM ग्रुप क्वालिफाय होत नाही आहे, मग कोणते विषय धरायचे ते बघूयात. त्याचबरोबर रिझर्वेशन कोणत्या कॅटेगरीला किती असते, सीट मॅट्रिक्स म्हणजे काय. आपण फक्त ऑप्शन फॉर्म भरत असताना डोळे झाकून फक्त बेस्ट कॉलेज आहे म्हणून ते टाकतो, पण ॲक्च्युली आपल्यासाठी तिथे किती सीट्स असणार आहेत आणि मग त्या सीट्स कशा डिस्ट्रीब्यूट केल्या जातात, त्याच्यासाठी गव्हर्नमेंटचा जो रूल आहे तो काय आहे, या गोष्टी आपण बघूयात. त्याचबरोबर लागणारे डॉक्युमेंटेशन आणि स्पेसिफिकली जी प्रोसेस 15 तारखेपासून सुरू होणार आहे ती प्रोसेस कशी असणार आहे, त्याच्यामध्ये शेड्यूल काय असेल, टेंटेटिव्ह अजून डिक्लेअर झालेलं नाही आहे, कदाचित ते आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळी डिक्लेअर होईल. ते शेड्यूल आम्ही तुम्हाला देऊच. प्लस तुमच्याकडे आम्ही जे ब्राउशर दिलेलं आहे त्याच्याबरोबर एक सिंगल पेज पण दिलेलं आहे, त्याच्यामध्ये या प्रोसेसमधली माहिती सगळी आपण त्याच्यामध्ये दिलेली आहे. कॅप रजिस्ट्रेशन कसं करायचं, कुठे करायचं, त्याच्यासाठी कोणत्या गरजेच्या गोष्टी आहेत. ऑप्शन फॉर्म भरताना आणखीन बऱ्याचशा पालकांचा, विद्यार्थ्यांचा गोंधळ होतो, ते मी थोडक्यात तुम्हाला सांगणार आहे. कॅप राऊंड्स कसे होतात, 1 राऊंड, 2 राऊंड, 3 राऊंड, त्या प्रत्येक राऊंडमध्ये काय काळजी घ्यायची आहे आणि या सगळ्या गोष्टी करत असताना ज्या प्रामुख्याने गोष्टी आहेत ज्याची काळजी आपल्याला घ्यायची आहे तो आपण इथे बघणार आहोत. आणि त्याच्याबरोबरच काही केस स्टडीज आहेत मागच्या वर्षी आमच्या लक्षात आलेल्या, त्या केस स्टडीज मी तुमच्याशी शेअर करेन, जेणेकरून त्या चुका तुमच्या बाबतीत होणार नाहीत आणि तुम्हाला एखादं चांगलं कॉलेज, एखादी चांगली ब्रँच मिळेल. आता जो CETचा रिझल्ट आज सकाळी 11 वाजता डिक्लेअर होणार होता, तो 8 वाजताच डिक्लेअर झाला. सगळ्या मुलांना खूप चांगले मार्क्स पडलेत. थोडा फिजिक्स टफ होता, मॅथमॅटिक्स टफ होता, असा फीडबॅक होता, पण तो सगळ्यांना टफ गेल्यामुळे रिझल्ट चांगला आहे. त्याचबरोबर तुम्ही जर ग्रीव्हन्सेस बघितले असतील तर ग्रीव्हन्सेसमध्ये सुद्धा जवळजवळ 34 प्रश्न असे होते PCM आणि PCBमध्ये मिळून की जे व्हॅलिड नव्हते. त्याच्यामुळे साधारण मला वाटते 12 की 14 मार्क्स बाय डिफॉल्ट सगळ्या मुलांना मिळालेले आहेत. रॉंग क्वेश्चन, रॉंग आन्सर, मोर दॅन 2 आन्सर्स, अशा बऱ्याचशा गोष्टींमुळे ते मार्क्स मिळाल्यामुळे हा रिझल्ट परत सगळ्यांचं वरती गेला आहे. जर कंपॅरिझन 2022 आणि 23 फक्त आपण करूयात, 22मध्ये जर तुम्ही बघितलात तर जे CET दिलेली मुलांची संख्या होती 4,67,000 की जी यावर्षी 5,91,000 आहे. रजिस्ट्रेशन हे 6,30,000 झाले होते, त्यापैकी 5,91,000 मुलांनी दिले आहे. आणि PCM जे इंजिनिअरिंगसाठी तुम्ही बघताय, मागच्या वर्षी 2,31,000 विद्यार्थी इथे होते, जे आता 2,77,000 म्हणजे जवळजवळ 35,000 विद्यार्थी एक्स्ट्रा आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला ॲनालिसिस करून, कॉलेज बघून, ब्रँच बघून तुम्हाला ॲडमिशन करावं लागणार आहे. आणि जर इंटेक बघितला आपण तर तो साधारण या रेंजमध्येच आहे, 2 लाख आणि 1,90,000 ते 2 लाखामध्ये. त्यामुळे बऱ्याचशा मुलांना ॲडमिशन मिळणार आहे, पण थोडंसं ब्रँचशी आपल्याला कॉम्प्रोमाइज करावं लागेल. आणि जर कॉलेज चांगलं मिळत असेल तर देर इज नथिंग रॉंग इन कॉम्प्रोमाइजिंग विथ द ब्रँच, आणि त्याच्याबद्दल मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. आणि जर बघितलं 14 मुलं असे आहेत PCMमधले ज्यांना 100% 100% त्यांना मार्क्स मिळालेले आहेत. PCBमध्ये सुद्धा एवढीच मुलं आहेत ज्यांना 100% मिळालेलं आहे. आता
सुरुवात करूया कॅन्डिडेट टाईप्स. तुम्हाला आता रजिस्ट्रेशन करावं लागेल, रजिस्ट्रेशन फॉर कॅप. आता तुम्ही एक गोष्ट केली होती, CETसाठी रजिस्ट्रेशन केलं, त्याचा युजर आय डी पासवर्ड तुमच्याकडे आहे, तो तसाच बाजूला ठेवायचा आहे. तुमचं CETचं स्कोअर कार्ड डाउनलोड करण्यापुरतं त्याचा रोल आहे. तुम्हाला आता सेंट्रलाइज्ड ॲडमिशन प्रोसेस याच्यासाठी रजिस्टर करावं लागेल आणि ते करत असताना तुम्हाला कॅन्डिडेट टाईप तुमचा कोणता आहे हा परत सगळ्यांचा प्रश्न असतोय. आपण ही सुरुवात करूया, कॅन्डिडेट टाईप्स काय असतात आणि ते डिस्कस करूयात. परत अजून पुढे जायच्या अगोदर सांगतोय, सगळ्या गोष्टी सगळ्यांना लगेच आज समजणार नाही आहेत. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, जी विद्यार्थी किंवा पालक ही चूक करतात ती ही की आपण स्वतःहून वाचण्यापेक्षा आपण दुसऱ्याने दिलेल्या माहितीवरती खूप डिपेंड राहतो. म्हणजे CET सेलवरती, DTच्या वेबसाईटवरती सगळी इन्फॉर्मेशन रिलीज होते, तिथे सगळी इन्फॉर्मेशन दिलेली असते. ती इन्फॉर्मेशन आमचे जे व्हॉट्सअप ग्रुप्स आहेत, मला वाटते सगळेजण तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपवरती आहात, त्याचबरोबर आमचं बिझनेस अकाउंट व्हॉट्सअपचं आहे, त्याच्यावरून तुम्हाला येतात. आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. इतरांशी डिस्कस करण्यापेक्षा तुम्ही फक्त एक अर्धा तास वेळ काढून त्या गोष्टी वाचा. तुम्हाला सगळ्या गोष्टी समजतील आणि तुम्ही एक्सपर्ट म्हणून दुसऱ्यांना गाईड कराल. आपण फक्त समजून घ्यायच्या अगोदर दुसऱ्याशी डिस्कस करतो, 4 जणांशी बोलतो आणि मग 4 वेगवेगळे माहिती मिळते आणि कन्फ्युजन होत राहते. त्याच्यामुळे तुम्ही स्वतः पहिला वाचा आणि मग आमच्याशी संपर्क साधा. जे सेंट्रल ॲडमिशन कोऑर्डिनेटर्स आहेत, जी टीम आहे, ज्या कॉलेजला तुम्ही बघताय त्या कॉलेजेसची तुम्ही संपर्क साधून त्या गोष्टी क्लिअर करू शकताय. आता 3 टाईप्स कॅन्डिडेचर हे CETसाठी इंजिनिअरिंगसाठी असतात. पहिलं म्हणजे महाराष्ट्र स्टेट, त्याच्यामध्ये टाईप ABCDE आहे, ते पुढच्या स्लाईडवरती मी तुम्हाला एक्सप्लेन करतोय. त्याचबरोबर ऑल इंडिया कॅन्डिडेचर जे JEEचे ॲडमिशन्स होतात सेकंड. आणि तिसरं कॅन्डिडेचर येतं ते म्हणजे मायनॉरिटी कॅन्डिडेचर, ज्याच्यामध्ये लिंग्विस्टिक मायनॉरिटी आणि रिलिजियस मायनॉरिटीचे कॅन्डिडेट येतात. आता ह्या 2 गोष्टी ऑल इंडिया म्हणजे अदर दॅन महाराष्ट्र समजते. लिंग्विस्टिक आणि रिलिजियस मायनॉरिटी हेही आपल्याला माहिती आहे. थोडंसं टाईप ABCDE याच्याबद्दल बोलूयात, कारण मला वाटतं एक 90%, 90-95% पालक आहेत ते याच्यामध्ये येतात. त्यातलेही जवळजवळ 90% पालक हे टाईप एमध्ये येतात. तर थोडक्यामध्ये ते बघूया. तुम्ही ज्यावेळेस आता रजिस्ट्रेशन करणार आहात, 15 तारखेला ते सुरू होते, त्यावेळेस तुम्हाला पहिला प्रश्न असेल, हॅव यू अपिअर्ड फॉर CET? येस. हॅव यू अपिअर्ड फॉर JEE? येस. दोन्हीलाही येस करायचं आहे. JEEला कितीही मार्क्स असू देत, CETला कितीही मार्क्स असू देत. JEEला मला 90 मार्क्स आहेत, CETला 60 आहेत, म्हणून CETचं भरत नाही असं करू नका. किंवा CETला 94 पडलेत आणि JEEला 70 आहेत, त्यामुळे JEEमधून नाही करायचं आहे असं काही करू नका. दोन्ही ऑप्शन सिलेक्ट करा, त्याचं मी कारण पुढे सांगतो. त्याच्यामध्ये परत तुम्हाला कॅन्डिडेट टाईप सिलेक्ट करावा लागतो आणि हे 5 कॅन्डिडेट टाईप येतात. मला वाटते जमलेल्यापैकी 90% तरी पालक 90-95% याच्यामध्ये येतात. तर काय आहे हो, कॅन्डिडेट्स पासिंग SSC आणि HSC 10वी किंवा 12वी ही महाराष्ट्रातून झाली असली पाहिजे आणि त्या कॅन्डिडेटकडे महाराष्ट्राचं डोमिसाईल सर्टिफिकेट किंवा महाराष्ट्रामध्ये झालेलं बर्थ सर्टिफिकेट. जर बर्थ सर्टिफिकेट असेल आणि त्याच्यावरती जर गाव, जिल्हा, तालुका मेन्शन असेल तर डोमिसाईल सर्टिफिकेटची सुद्धा गरज पडत नाही. ओके, मला वाटतं हे बऱ्यापैकी कॅन्डिडेट्स आहेत ते टाईप एमध्ये येतात. आता डिप्लोमा झालेली मुलं सुद्धा इंजिनिअरिंगला करतात आणि BSCची मुलं पण करतात, त्यामुळे ते SSC, HSC ऑब्लिक त्या गोष्टी आहेत. टाईप B काय आहे, जे टाईप एमध्ये येत नाही आहेत. पण ए कॅन्डिडेट हू डज नॉट फॉल इन A बट हू ऑर हुज फादर ऑर मदर इज डोमिसाइल्ड इन द स्टेट ऑफ महाराष्ट्र अँड पजेस डोमिसाईल सर्टिफिकेट. म्हणजे काही विद्यार्थी असतील की ज्यांचं डोमिसाईल महाराष्ट्राचं असेल किंवा त्यांच्या आईचं किंवा वडिलांचं डोमिसाईल हे महाराष्ट्रात, ते महाराष्ट्रात राहत असतील, पण त्यांचं 10वी 12वी कर्नाटकात झालं असेल, राजस्थानमध्ये झालं असेल, पंजाबमध्ये झालं असेल, बाहेर झालं असेल, नो प्रॉब्लेम. तुमच्यापैकी कोणाचंही डोमिसाईल जर असेल तर तुम्ही टाईप बीमध्ये येता, तुम्हाला हा टाईप B सिलेक्ट करावा लागेल. C काय आहे, जे दोन्हीमध्ये बसत नाही आहेत ते, बट हुज फादर ऑर मदर इज अन एम्प्लॉई ऑफ द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऑर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अंडरटेकिंग अँड हू हॅज बीन पोस्टेड अँड रिपोर्टेड टू ड्युटी इन महाराष्ट्र. म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, सेंट्रल गव्हर्नमेंटचे जर ते एम्प्लॉई असतील आणि ते महाराष्ट्रामध्ये आता त्यांचं पोस्टिंग असेल, तसे या सगळ्यांसाठी वेगवेगळे सर्टिफिकेट्स लागतात, ते आपल्या मॅन्युअलमध्ये आहेत, ते तुम्हाला आपण देऊयात. तर ते इथे इलिजिबल होतात. मग त्या मुलांचं 10वी 12वी कुठेही होऊ देत, ते इथे इलिजिबल, ते टाईप C मध्ये येतात. आणि टाईप D जसं स्टेट गव्हर्नमेंट आहे तसंच महाराष्ट्र गव्हर्नमेंट, हू डज नॉट फॉल इन ABCD बट हुज फादर ऑर मदर इज अन एम्प्लॉई ऑर रिटायर्ड एम्प्लॉई ऑफ द गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र ऑर गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र अंडरटेकिंग. जर असेल, जरी रिटायर्ड असतील तरीच त्यांचं जर महाराष्ट्रामध्येच पोस्टिंग असेल किंवा बाहेर असेल तरी त्यांना ते टाईप D मध्ये बसतात. आणि टाईप E जो महत्त्वाचा, जसा टाईप A आहे तसा मेजॉरिटी हे टाईप E मध्ये येतात, ज्याला आपण महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डर असं म्हणतोय. त्याच्यामध्ये येतात बघा, कॅन्डिडेट्स पासिंग SSC अँड ऑर 10वी
किंवा 12वी एक्झामिनेशन्स फ्रॉम ए रिकग्नाइज्ड इन्स्टिट्यूट लोकेटेड इन महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डर एरिया अँड हुज मदर टंग इज मराठी. महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डर एरिया हा जो डिस्प्यूट आहे त्याच्यामध्ये 865 गावं येतात. त्यापैकी कुठल्या तरी एका गावामधून जर तुम्ही 10वी किंवा 12वी केलं असेल, त्यापैकी कुठल्या एका गावामध्ये तुम्ही राहत असाल, त्याला G1 आणि G2 परफॉर्म असतोय, ते जर तुम्ही दिलं तर तुम्ही इथे इलिजिबल टाईप ईमध्ये होता. मग बऱ्याच वेळेला इथे पालकांचा असा एक होतो की कर्नाटकामध्ये ते बॉर्डरमध्येच असतात पण ते CBSL असतात, त्यामुळे त्यांचा मराठी हा विषय 10वी किंवा 12वीला नसतोय. त्याच्यामुळे ते CET थ्रू इलिजिबल होत नाहीत, त्यांना JEE थ्रूच इलिजिबल व्हावं लागतं. सो आय गेस हे टाईप जे 5 आहे ते तुम्हाला लक्षात आले, तुम्ही सिलेक्ट करताना ते चूज करायचे आहेत. आता दुसरी जी कंडिशन आहे ती मार्क्सची. म्हणजे काय तर महाराष्ट्र स्टेट कॅन्डिडेट असला पाहिजे. जे महाराष्ट्र स्टेट कॅन्डिडेट आहे त्यांच्यासाठीची असणारी इलिजिबिलिटी पहिलं ते नॅशनल इंडियन नॅशनल असलं पाहिजे, ते कॉमन आहे. आणि तुमची 12वी ही PCMमध्ये असली पाहिजे. PCB ग्रुप असेल तर इंजिनिअरिंगला इलिजिबल नाही आहे. इव्हन आमच्याकडे बायोटेक्नॉलॉजी एक कोर्स आहे ज्याच्यामध्ये आम्ही PCBसाठी ॲडमिशन्स मिळावेत म्हणून गव्हर्नमेंटला वारंवार आम्ही रिक्वेस्ट करतोय, पण अजूनही ते आलेलं नाही आहे. त्यामुळे PCM तुमचा ग्रुप असला पाहिजे. आणि PCM ग्रुप ठेवून तुम्हाला ओपनसाठी 45%, 12वीचं बोलतोय आपण, CETचं नाही आहे, 12वीमध्ये PCMला फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्सला 45%, म्हणजेच 134पेक्षा जास्त. 45% म्हणजे 135 होतात, पण 134 जरी असले तरी ते 44.66 होतात. दे आर ऑल्सो इलिजिबल. याच्यापेक्षा जास्त तुम्हाला मार्क्स पाहिजेत. आणि जर तुम्ही कॅटेगरीमध्ये असाल किंवा EWS असेल किंवा PWD असेल, पर्सन विथ डिसॅबिलिटी, या सगळ्यांना त्या ज्या आहेत ते 119 मार्क्स म्हणजे 40%, 120 असे मार्क्स पण 119 चालतात. ही तुमची इलिजिबिलिटी कंडिशन आहे. आता मला माहिती आहे बऱ्याचशा पालकांचं एकच एक्झाम्पल सांगतो. JEEला 89 मार्क्स पडलेला मुलगा आला होता ज्याचा PCM ग्रुप क्वालिफाय नाही आहे. म्हणजे बऱ्याच पालकांचं, बऱ्याच विद्यार्थ्यांचं बऱ्याचशा गोष्टी त्याला आहेत. मग ट्युशन्स आहेत, अकॅडमी आहेत, एकावरती फोकस करा, 12वीवरती गरज नाही आहे. पण हा बेसिक गोष्ट विसरला. असे बरेचसे कॅन्डिडेट्स आमच्या ॲडमिशन सेलला आलेले आहेत ज्यांना CETला चांगले मार्क्स पडलेले आहेत, ज्यांना JEEला चांगले मार्क्स आहेत, पण काटावरती बरोबर 134च मार्क्स आहेत. अगदी 133 असलेला सुद्धा कॅन्डिडेट येऊन गेला. त्यामुळे ही इलिजिबिलिटी तुम्ही समजून घ्या. आणि त्याच्याबरोबर काय आहे, तुम्ही CETला अपियर असला पाहिजे आणि CETला तुमचा नॉन-झिरो स्कोर यायला पाहिजे. जो आज रिझल्ट आला आहे नॉन-झिरो म्हणजे अगदी तुम्हाला 1 जरी मार्क असला तरी तुम्ही इंजिनिअरिंग ॲडमिशन प्रोसेससाठी इलिजिबल झाला. कोणतं ब्रँच, कोणतं कॉलेज, ह्या पुढच्या गोष्टी आहेत. आता परत प्रश्न आहे की ठीक आहे सर, PCM ग्रुप क्वालिफाय होत नसेल तर खूप छान एक त्याला अरेंजमेंट पण आहे. तुमचे फिजिक्स आणि मॅथमॅटिक्सचे मार्क्स घ्यायचे आहेत आणि केमिस्ट्रीच्या ऐवजी तुम्ही यापैकी कोणता जर तुमचा विषय असेल तर ते तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे. त्याच्यामध्ये कोणकोणते आहेत बघा, बायोलॉजी, बायोटेक्नॉलॉजी, टेक्निकल वोकेशनल सब्जेक्ट्स, इलेक्ट्रॉनिक्स वगैरे सगळे विषय, कॉम्प्युटर सायन्स, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, इन्फॉर्मॅटिक्स प्रॅक्टिसेस, ॲग्रिकल्चर, इंजिनिअरिंग ग्राफिक्स, बिझनेस स्टडीज आणि अशा बऱ्याचशा जे बिझनेस रिलेटेड जे विषय आहेत ते तुम्ही ॲड करू शकता. याच्यात ॲड होत नाहीत कोणते तर भाषा ज्या आहेत हिंदी, मराठी, इंग्लिश, त्याचबरोबर जिओलॉजी, जॉग्रॉफी हे विषय ॲड होत नाहीत. जर तुम्हाला PCMला 134पेक्षा कमी, 119पेक्षा कमी असतील तर केमिस्ट्री काढून यापैकी कुठला विषय असेल तर ते त्याच्यामध्ये ॲड करायचे आहेत आणि कॅल्क्युलेशन्स करायचे आहेत. आता बऱ्याच वेळेला इलेक्ट्रॉनिक्स किंवा IT हा 200 मार्कांचा विषय आहे. ऑफकोर्स त्याला 100मध्ये कन्वर्ट करायचं आहे आणि मग याचं कॅल्क्युलेशन तुम्हाला करायचं आहे. आता हे झालं बेसिक A. किंवा passed डिप्लोमा इन टेक्नॉलॉजी आणि ऑब्टेन्ड ॲटलिस्ट 45% आणि 40% फॉर EWS. जर डिप्लोमा असेल तोही विद्यार्थी फर्स्ट इयरला घेऊ शकतोय. आणि ऑल इंडिया कॅन्डिडेचर जे आहे हे महाराष्ट्र कॅन्डिडेचर, ऑल इंडिया कॅन्डिडेचरमध्ये सगळ्या ज्या कंडिशन्स आहेत PCM क्वालिफिकेशन वगैरे सगळ्या, जर तुम्हाला ऑल इंडिया कोटामधून घ्यायचं असेल तर CETच्या ऐवजी तुमची JEE दिली असली पाहिजे आणि JEEला तुमचा नॉन-झिरो स्कोर असला पाहिजे. आता थोडंसं अलोकेशन्स कसं होतं, इलिजिबिलिटी झालं. आता अलोकेशन्स कोणत्या कॉलेजेसला किती सीट्स असतात, त्या कोणत्या असतात, त्या कशा हे करायच्या, या सगळ्या गोष्टी आपण इथं पुढच्या ह्याच्यामध्ये बघूयात. आता हे थोडंसं शॉर्टकट्स लक्षात ठेवा. स्टेट लेवल SL, होम युनिव्हर्सिटी HU, अदर दॅन होम युनिव्हर्सिटी OHU पुढच्या ह्याच्यात मी वापरणार आहे म्हणून या तुम्हाला आत्ता सांगतोय. ऑल इंडिया, महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डर आणि इन्स्टिट्यूट लेवल सीट्स. आता जे गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत, गव्हर्नमेंट एडेड इन्स्टिट्यूट्स आहेत किंवा युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट्स आहेत आणि युनिव्हर्सिटी मॅनेज्ड इन्स्टिट्यूट्स, या जे काही तुम्ही सरदार पटेल बघताय किंवा VJTI बघताय किंवा COEP बघताय किंवा डिपार्टमेंट जे आहेत किंवा आपलं बाटू आहे, असे सगळे जे गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट्स आहेत
त्याच्यामध्ये जे थोडंसं डिस्ट्रीब्युशन असतं ते मी सांगतो आणि मग ऑटोनॉमस आणि प्रायव्हेट इन्स्टिट्यूट्सकडे येतो. हे एवढं समजून सगळ्या गोष्टी कळायलाच पाहिजेत असं नाही आहेत, पण आपल्याला एक आयडिया येते आणि ते का गरजेचं आहे मी तुम्हाला पुढे सांगतोय. आता जर बघितलं हे गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट्स जे आहेत त्यातले जे आहेत त्या ऑटोनॉमस जर ती इन्स्टिट्यूट असेल तर 100% सीट्स या कॅपमधूनच CETच्या मार्कांवरती भरल्या जातात. त्यांना JEEचा कोटा नसतो, त्यांना इन्स्टिट्यूट लेवल कोटा नसतो. वालचंदला तेवढा आहे, एक 3 का 4 सीट्स आहेत, अदरवाईज कुठल्याही कॉलेजला नाही आहे आणि मायनॉरिटी कोटाही त्याच्यामध्ये नसतोय. जर ते ॲफिलिएटेड असतील, जर ऑटोनॉमस नसतील, नॉन ऑटोनॉमस असतील तर मग त्यातले 70% जे सीट्स आहेत त्यांच्या इंटेकच्या त्या होम युनिव्हर्सिटी आणि 30% ह्या अदर दॅन होम युनिव्हर्सिटी. होम युनिव्हर्सिटी आणि अदर दॅन होम युनिव्हर्सिटी काय आहे मी पुढच्या याच्यामध्ये अजून सांगतोय. इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी जी मुंबई आहे त्याचं थोडंसं वेगळं आहे. 70% ह्या स्टेट लेवलला भरतात, 30% ऑल इंडिया सीट्स अशा 100% ते भरतात. आणि जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी लोणेरे आहे त्याच्यामध्ये 85% या स्टेट लेवलला ओपन सगळ्या भरल्या जातात आणि 15% ज्या आहेत त्या कोकण रिजनमधल्या विद्यार्थ्यांसाठी राखीव असतात. गव्हर्नमेंट एडेड मायनॉरिटी कॉलेजेस जे आहेत त्या मायनॉरिटी कॉलेजेसमध्ये जर तुम्ही बघितलात तर जवळजवळ मायनॉरिटीचा कोटा हा शेवटच्या कॉलममध्ये बघा 50% कोटा हा मायनॉरिटीसाठी राखीव असतोय. आणि मग राहिलेल्यामध्ये जर तुम्ही ऑटोनॉमस असाल तर 50% इक्वल, त्याच्यामधलं परत 35% 15% होम युनिव्हर्सिटी अदर दॅन होम युनिव्हर्सिटी इफ दे आर अफिलिएटेड इन्स्टिट्यूट्स. आणि जे COEP जे आपण कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे म्हणतोय, जे आता COEP टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी झालं आहे त्याच्यामध्ये 80% मागच्या वर्षीपासून झालं आहे, अदरवाईज COEPलाही सगळ्या ह्या CETमधूनच भरल्या जायच्या. 80% सीट्स ज्या आहेत त्या CETमधून भरल्या जातात आणि 20% सीट्स या ऑल इंडिया म्हणजे JEE थ्रू भरल्या जातात. आता थोडंसं जे अनएडेड प्रायव्हेट प्रोफेशनल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्स आहेत जसं KIT आहे आणि बरेचसे आहेत जे अनएडेड आहेत, प्रायव्हेट आहेत, सेल्फ फायनान्स्ड आहेत, तिथे डिस्ट्रीब्युशन कसं असतंय. जर ती इन्स्टिट्यूट ऑटोनॉमस असेल तर त्यातले 65% सीट्स या CETमधून भरल्या जातात, 15% या JEEमधून भरल्या जातात आणि 20% सीट्स या इन्स्टिट्यूट लेवलला मॅनेजमेंट कोट्यासाठी राखीव असतात. जर ती इन्स्टिट्यूट नॉन ऑटोनॉमस असेल तर फक्त जे 65% त्यातलं 45.5 होम युनिव्हर्सिटी, 19.5 अदर दॅन होम युनिव्हर्सिटी. खूप कॅल्क्युलेशन्स आहेत माहिती आहे, पुढच्या स्लाईडवरती तुम्हाला 2च एक्झाम्पलमध्ये मी ते समजून सांगणार आहे. आणि जर मायनॉरिटी इन्स्टिट्यूट्स असतील प्रायव्हेट तर त्याचं बघा त्यांची मायनॉरिटी कोटा हा 51% पेक्षा जास्त भरला असला पाहिजे. 20% त्यांचा इन्स्टिट्यूट लेवल कोटा म्हणजे खूप कमी 30% सीट्स राहतात. त्याच्यामध्ये सुद्धा परत स्टेट लेवल अदर दॅन स्टेट, महाराष्ट्र आणि अदर दॅन महाराष्ट्र, होम युनिव्हर्सिटी अदर दॅन होम युनिव्हर्सिटी असं डिस्ट्रीब्युशन असतं. आता एक्झाम्पल घेऊया की अनएडेड इन्स्टिट्यूट जे आहेत जसं KIT आहे पण ऑटोनॉमस आहे, त्यातलं सीट डिस्ट्रीब्युशन या सगळ्या कॅल्क्युलेशननुसार कसं होतं ते. एक एक्झाम्पल घेऊया की समजा आमच्याकडचा कोर्स आहे कॉम्प्युटर सायन्समधला डेटा सायन्स आहे किंवा सिव्हिल एन्व्हायरमेंटल आहे ज्याचा इंटेक आमचा 60 आहे. 60च्या पटीमध्ये तुम्ही बघायचं आहे 60, 120, 180 असे फक्त कट ऑफ असे इंटेक वाढत जातो. जे आहे हे सगळ्या गोष्टी तुम्हाला डबल कराव्या लागतील. 60 इंटेक असेल तर त्यातला आपण बघितलं 80% हे कॅप राऊंडसाठी राखीव असतात आणि 20% इन्स्टिट्यूट लेवलला. 80% म्हणजेच ते 48 सीट्स या कॅप राऊंडसाठी असतात आणि ज्या 12 सीट्स आहेत त्या इन्स्टिट्यूट लेवलला मॅनेजमेंट कोट्यातून आपण भरू शकतो. कॅप ज्या सीट्स आहेत 48 त्यातल्या 39 सीट्स या CETसाठी आहेत. तुमच्या CETच्या मार्कांवरती ते भरल्या जातात, त्या स्टेट लेवल सीट्स आपण म्हणतो. आणि त्यातल्या 9 सीट्स या JEEसाठी राखीव असतात. ओके, त्या ऑल इंडिया सीट्स असतात. परत 39 सीट्समध्ये 20 या ओपनसाठी आणि 19 या रिझर्वेशनसाठी. काही बाबतीत हे खूप बॅलन्स केलेलं असते. कधी कधी ओपनसाठी 19 सीट्स असतात आणि रिझर्वेशनसाठी 20. हा सगळा ओव्हरऑल इंटेक बघून हे डिस्ट्रीब्युशन केलेलं असते. आणि जर JEE तुम्ही बघितलात तर या सगळ्या सीट्स ओपन असतात, त्याच्यामध्ये कॅटेगरी रिझर्वेशन काही नसतं. जे मेरिट आहे त्या मेरिटनुसार त्या 9 पैकी सीट्स दिल्या जातात. पण एखादा कॅटेगरीचा विद्यार्थी जर त्याला JEEमधून सीट मिळाली तरी त्याला ॲडमिशन मिळतं आणि कॅटेगरी बेनिफिट्स मात्र त्याला मिळतात. त्यामुळे JEE आणि CET वेगळं असं नाही आहे, दोन्हीसाठी रजिस्ट्रेशन एकच असतंय, प्रोसेसही दोन्हीसाठी सायमल्टेनियसली चालते. त्यामुळे JEEमधून मिळालं म्हणजे आपल्याला स्कॉलरशिप मिळत नाही असं नाही आहे. ओके, आता परत ओपन 20 जरी आपण म्हटलं त्या ओपनसुद्धा ओपन फॉर ऑल, म्हणजे असं नाही आहे की 19 रिझर्वेशन आहेत त्या 19 रिझर्वेशनसाठी कॅटेगरीच्या मुलांसाठी आणि मग जे नॉन कॅटेगरीमधले त्यांच्यासाठी 20 ह्या पूर्ण असं नाही आहे. 20 आर ओपन वेअर कॅटेगरी स्टुडंट्स ऑल्सो मे एंटर ॲज पर देअर मेरिट. त्यामुळे त्या 20 सीट्स आहेत. हा 60 इंटेक. त्याचबरोबर TFWS जे ट्युशन फी वेवर स्कीम आहे त्याच्या
3 सीट्स असतात 5% आणि EWS सीट्स ह्या ओव्हर अँड अबाव आहेत, सुपर न्युमररी सीट्स आहेत त्या 10% म्हणजे 6 सीट्स. आणि मग जम्मू आणि काश्मीर आणि प्राईम मिनिस्टर स्पेशल स्कॉलरशिप स्कीम त्याच्यामधून येणारे प्रत्येक ब्रँचला एक, असा एकूण 69-70चा इंटेक हा पर ब्रँच पर इन्स्टिट्यूट कुठेही जावा तुम्ही एवढा इंटेक असतोय. दुसरं बघूया आता सेकंड, अनएडेड इन्स्टिट्यूट जी नॉन ऑटोनॉमस आहे किंवा कुठल्या तरी विद्यापीठाला ॲफिलेट आहे, असे इन्स्टिट्यूटचं एक्झाम्पल बघूया. तिथे 60 इंटेक, 48, 12, 39 CET, 9 JEE इथंपर्यंत सगळं सेम आहे. जे ऑटोनॉमसमध्ये 39 मधलं 20 आणि 19 ओपन आणि रिझर्वेशन होतं, तिथे 2 गोष्टी होतात. त्यातला 27 सीट्स ह्या होम युनिव्हर्सिटीसाठी आणि 12 सीट्स ह्या अदर दॅन होम युनिव्हर्सिटी. आता एक ते एक्झाम्पल सांगतो, होम युनिव्हर्सिटी अदर होम युनिव्हर्सिटी म्हणजे काय. फॉर एक्झाम्पल तुमचं 10वी-12वी कोल्हापुरात झालं आहे आणि तुम्ही पुण्यामधल्या एका ॲफिलिएट इन्स्टिट्यूटमध्ये ॲडमिशन घेताय, जसं PCCOE आहे. तिथे जर तुम्ही गेलात तर तिथल्या सीट्स ह्या पुण्यामधल्या मुलांसाठी 27 असतील आणि तुमच्यासाठी म्हणजे कोल्हापुरातल्या मुलांसाठी त्या 12 सीट्स असतील. तसेच एखादा मुलगा पुण्यामध्ये त्यानं 10वी-12वी केला आणि तो कोल्हापूरमध्ये KITमध्ये ॲडमिशन घेतोय, तर त्याच्यासाठी KITमध्ये नाही आहे कारण आपण ऑटोनॉमस आहे आणि तिथे सगळ्या सीट्स ह्या ओपन आहेत. पण जे नॉन ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट आहे दुसरं एखादं तिथे घेत असेल तर तो अदर दॅन होम युनिव्हर्सिटीमध्ये येईल, त्याच्यासाठी या फक्त 12 सीट्स असतील. त्या इन्स्टिट्यूटमध्ये कोल्हापूर डिस्ट्रिक्टमधल्या, कोल्हापूर, सांगली, सातारा इथल्या डिस्ट्रिक्टमधल्या ज्या असतील त्या सीट्स होम युनिव्हर्सिटीमध्ये कन्सिडर होतील. आणि मग त्याच्यामध्ये होम युनिव्हर्सिटीमध्ये परत 50% रिझर्वेशन, 50% ओपन, 14 ओपनसाठी, 13 रिझर्वेशनसाठी आणि 6 आणि 6. एवढ्या मोठ्या म्हणजे एवढ्या लेवलला हे कॅल्क्युलेशन्स आणि एवढ्या लेवलला हे डिस्ट्रीब्युशन चालतं. बऱ्याच वेळेला एक मुलांचा गैरसमज असतोय की म्हणजे ठीक आहे तुमचं ॲनालिसिस असेल कदाचित की ज्या कॉलेजचा कट ऑफ जास्त ते कॉलेज चांगलं. पण एक एक्झाम्पल सांगतो, पुण्यामधले असे 2-3 इन्स्टिट्यूट्स आहेत, मी नावं घेत नाही, की जे पुणे विद्यापीठाला ॲफिलेट आहेत. त्यामुळे तिथे होम युनिव्हर्सिटी म्हणजे पुण्यामधल्या मुलांना जागा भरपूर आहेत आणि अदर दॅन होम युनिव्हर्सिटी म्हणजे कोल्हापूर वगैरे इकडच्या मुलांना जागा खूप कमी आहेत. त्यामुळे त्यांचा कट ऑफ हा 94-95 लागतो आणि कट ऑफ आपण बघतो आणि मग हे कॉलेज चांगलं आहे म्हणून ते मुलं तिकडे जातात. तर असं नाही आहे. त्यांचा जर होम युनिव्हर्सिटीचा तुम्ही कट ऑफ बघितला तर तो अगदी 80-75 पर्यंत असतो आणि अदर होम युनिव्हर्सिटीचा मात्र 94-95. त्यामुळे ह्या गोष्टी तुम्ही व्यवस्थित बघा. ती इन्स्टिट्यूट ऑटोनॉमस आहे का ॲफिलेट आहे, ॲफिलेट असेल तर त्यांचा होम युनिव्हर्सिटीचा कट ऑफ बघा. जर तुम्ही कट ऑफवरती कॉलेजचं जर क्रेडेन्शियल ठरवत असाल तर. आता गव्हर्नमेंट हे झाले ऑटोनॉमस आणि नॉन ऑटोनॉमस प्रायव्हेट इन्स्टिट्यूट्स. गव्हर्नमेंट ज्या सगळ्या इन्स्टिट्यूट्स आहेत त्याच्यामधल्या सगळ्या सीट्स ह्या CETमधूनच भरल्या जातात. जसं मी म्हटलं COEPला आत्ता फक्त यावर्षी दिलेलं आहे. तिथे JEEचा कोटा किंवा इन्स्टिट्यूट लेवलचा कोटा हा मॅक्सिमम नसतो. आता थोडंसं हे रिझर्वेशन बघूयात. थोडंसं माहिती आहे मला भरपूर पालकांना आणि विद्यार्थ्यांनाही टेन्शन येणार आहे की एवढ्या कमी सीट्स आणि आम्हाला मिळेल का. तर असं घाबरू नका. आपण फक्त 60 इंटेक आहे त्याचा ॲनालिसिस करतोय. तुम्ही जर इंटेक बघितला तर तो एका ब्रँचचा 50,000 इंटेक आणि इन्स्टिट्यूट्स बघितला तर सगळ्यांना ॲडमिशन्स मिळणार आहेत. तर रिझर्वेशन हे सगळ्यांना माहिती आहे. ॲज पर गव्हर्नमेंट रूल्स वी हॅव दिस 13% फॉर SC, 7% ST, NTसाठी 3%, NT B, C, D 2.5, 3.5, 2 आणि OBCसाठी 19% हे रिझर्वेशन. 50% टोटल आणि राहिलेलं 50% सीट्स या ओपन असतात. तर आता याच्यामध्ये रिझर्वेशन जे आहे, जे काही सँक्शन इंटेक आहे आपला जो 48 आहे, ज्याच्यामधले 39 CETला येतात. मी KITचं उदाहरण देऊनच जास्त सांगेन. त्याच्यामध्ये सुद्धा रिझर्वेशन परत असतात. त्यातलं पहिलं म्हणजे डिफेन्स कोटा. मला वाटतं बरेच पालक आले असतील की जे डिफेन्स कोट्यामधून असतील. त्याचं मी थोडक्यात तुम्हाला सांगतोय. हे रिझर्वेशन विदिन द सँक्शन इंटेक अबाव नाही आहे. 60मधलं जे इंटेक आहे त्याच्यामधलेच परत रिझर्वेशन हे केलं जातं. डिफेन्ससाठी 5% म्हणजे 3 अराउंड 1 किंवा 2, 3 तिथे चुकून झालं, 1 किंवा 2 सीट्स. जर इंटेक 120-180 असेल तर तिथे 3 सीट्स असतात. जे महाराष्ट्र कॅन्डिडेट्स पर कोर्स, महाराष्ट्र कॅन्डिडेट्स पहिला महत्त्वाचा आहे. दे आर रिझर्व्ड फॉर डिफेन्स 1 चिल्ड्रन ऑफ एक्स सर्व्हिस पर्सनल हु आर डोमेसाइल्ड इन महाराष्ट्र. जर एक सर्व्हिसमन असतील तर ते डोमेसाईल महाराष्ट्रामध्ये असेल तर त्यांच्यासाठी ते रिझर्व्ह असेल, त्याला डिफेन्स 1 म्हणतोय आपण. चिल्ड्रन ऑफ ॲक्टिव्ह सर्व्हिस पर्सनल हु आर डोमेसाइल्ड इन द स्टेट ऑफ महाराष्ट्र, जे सर्व्हिसमध्ये आहेत ते डिफेन्स 2 मध्ये येतात. आणि तिसरं आहे ॲक्टिव्ह सर्व्हिस पर्सनल हु आर ट्रान्सफर टू महाराष्ट्र स्टेट बट आर नॉट डोमेसाइल्ड इन महाराष्ट्र स्टेट और हु आर नॉट डोमेसाइल्ड इन महाराष्ट्र स्टेट बट देअर फॅमिलीज आर स्टेशन इन महाराष्ट्र. म्हणजे ते महाराष्ट्राचे नसतील पण ते सर्व्हिसमध्ये आहेत, डिफेन्समध्ये आहेत, त्यांची सर्व्हिस इकडे महाराष्ट्रामध्ये आहे
किंवा इथे सर्व्हिस होती आणि ट्रान्सफर झाली पण त्यांची फॅमिली अजून महाराष्ट्रामध्ये राहते, ते सुद्धा त्यांनासुद्धा डिफेन्स 3मध्ये मिळतं आहे. याच्यासाठी लागणारे सगळे डॉक्युमेंट्स मॅन्युअलमध्ये शेवटच्या भागामध्ये दिलेले असतात. ते मॅन्युअली आम्ही व्हॉट्सअप ग्रुपवरती शेअर करू. स्पेशली या प्रत्येकाला लागणारे जे कोणते सर्टिफिकेट्स आहेत तेही आम्ही एडिट करून तुमच्यापर्यंत त्या व्हॉट्सअप ग्रुपवरती शेअर करू. फक्त एक लक्षात घ्यायचं आहे, महत्त्वाची गोष्ट, ह्या ज्या सीट्स आहेत त्या सँक्शन इंटेकमध्ये आहेत, म्हणजे ज्या 39 CETला आहेत त्या सीट्सपैकी या सीट्स अलॉट होणार आहेत. आता जर डिफेन्सचा एखादा विद्यार्थी असेल, तो डिफेन्स 1मध्ये बसतोय आणि तो OBCमध्ये असेल, तर OBC कॅटेगरीमध्ये जे 19% रिझर्वेशन आहे त्यातली डिफेन्सला एक सीट जाणार आहे. त्या मुलाला डिफेन्समधून मिळेल आणि त्याला OBCची स्कॉलरशिपसुद्धा मिळणार आहे. जर तो मुलगा SCमध्ये असेल, त्याला डिफेन्समधून वेगळं मेरिट लागेल, त्याला SCची स्कॉलरशिप मिळणार आहे. त्यामुळे विदिन सँक्शन इंटेक या सगळ्या सीट्स असतात. एक कंबाईंड सिंगल मेरिट लिस्ट डिफेन्स 1साठी एक आहे, 2साठी एक आहे आणि 3साठी एक आहे असं नाही आहे. सगळ्यांची एक मेरिट लिस्ट लागेल आणि जर एक सीट असेल तर जो टॉपर आहे त्याला ती मिळेल. 2 सीट्स असेल तर पहिल्या 2ला. मग ते डिफेन्स 1 असू देत, 2 असू देत, इट विल बी बेस्ड ऑन मेरिट. त्यानंतर याच्यासाठी लागणारे जे डॉक्युमेंट्स आहेत मी म्हटलं ते प्रोव्हाइड करावेच लागतात. ते असल्याशिवाय तुमचं रजिस्ट्रेशन होत नाही आणि जरी आपण रजिस्ट्रेशन केलं तर ते फॅसिलिटेशन सेंटरला बाहेर पडतात आणि मग ऐन वेळेस तुमची सीट टाईप चेंज होते आणि तुम्हाला कंप्लीट ओपनमधून ॲडमिशन घ्यावं लागतं. त्यामुळे हे सगळे जे डॉक्युमेंट्स आहेत मी सांगणार आहे ते तुम्ही आत्तापासून तयारी केलं तर चालेल. ह्या जे सीट्स हे रिझर्वेशन हे जे सिव्हिलियन स्टाफ आहेत की जे इंडियन डिफेन्समध्ये काम करतात त्यांच्यासाठी हे नाही आहेत. दुसरं जे विदिन सँक्शन इंटेक आहे ते म्हणजे रिझर्वेशन फॉर पर्सन विथ डिसॅबिलिटी, PWD, त्यांच्यासाठी सुद्धा रिझर्वेशन आहे. त्याच्यामध्ये परत 5% जर एक 60 इंटेक असेल तर 1, 120 असेल तर 2 आणि 180 असेल तर 3 असे ढोबळ मानाने मी सांगतोय. मी तुम्हाला सीट मॅट्रिक्स दाखवणार आहे त्याच्यासाठी ते PWD विद्यार्थ्यांसाठी सीट्स रिझर्व असतात. पण त्यांची मिनिमम डिसॅबिलिटी ही 40% पेक्षा जास्त असली पाहिजे. त्याचे जे 6 कॅटेगरी आहेत त्याही दिलेले आहेत त्या मॅन्युअलमध्ये, आपण ते बघूयात. ते सीट्स आर अवेलेबल फॉर महाराष्ट्र डोमेसाईल कॅन्डिडेट ओनली आणि विदिन होम युनिव्हर्सिटी स्टेट लेवल सीट्स. अदर दॅन होम युनिव्हर्सिटी त्या मुलांना ते मिळणार नाहीत. आणि त्यांच्याकडे हे जे सर्टिफिकेट आहे, एक परफॉर्म आहे त्यांच्यासाठी, तो सर्टिफिकेट त्यांच्याकडे असलं पाहिजे की ज्याच्यामध्ये क्लिअरली म्हटलं आहे ती जी डिसॅबिलिटी आहे ती 40%पेक्षा जास्त आहे आणि दॅट डिसॅबिलिटी इज परमनंट इन नेचर. बऱ्याच वेळेला तसे सर्टिफिकेट्स घेऊन येतात मुलं आणि त्यात मेन्शन केलेलं असतं XYZ डिसेबिलिटी इज 42% बट टेम्पररी इन नेचर. जर टेम्पररी शब्द असाल तर आमचे ऑफिशियल लोक ते घेणार नाहीत, कारण ते ॲक्सेप्ट होत नाही आहे. तिथे तुमच्या सर्टिफिकेटवरती परमनंट इन नेचर हा शब्द असला पाहिजे. तिसरा जो आहे ऑर्फन कॅन्डिडेटसाठी, त्याच्यासाठी 1% टोटल इंटेकच्या 1% असते. कधी काही कोर्सेस नाही, काही कोर्सेसना 0सुद्धा तिथे सीट्स असते. त्याच्यासाठी लागणारा परफॉर्म आहे तो तुम्हाला आणावा लागतो. आणि ओव्हरऑल जर बघितलं याच्यामध्ये तर ज्या काही सँक्शन इंटेक्स आहेत त्याच्यासाठी ॲज पर द गव्हर्नमेंट रिझोल्युशन 30% सीट्स विल बी और शाल बी रिझर्वड इन रिस्पेक्टिव्ह कॅटेगरीज फॉर वुमन. म्हणजे ओपन असेल त्याच्यामधले 30%, OBC त्याच्यामधल्या 30%, SC त्याच्यामधले सुद्धा 30%. SCला जर 6 जागा असतील तर 30%, म्हणजे 2 जागा ह्या लेडीजसाठी रिझर्व असतील. आणि याचा डिफेन्स, पर्सन विथ डिसॅबिलिटी आणि ऑर्फन याच्यामध्ये त्या होत नाही आहे. आता ओव्हर अँड अबाव जे 60 इंटेक्स सोडून जो वरचा आपण बघितला EWS आणि TFWS, त्याचं काय आहे ते बघूयात. EWS कॅन्डिडेट्स 60 इंटेक्स सोडून त्याच्यावरती हा इंटेक आहे तो ॲज पर द रूल 10% ऑफ द सीट्स ऑफ सँक्शन इंटेक. जर 60 इंटेक आहे तर त्याच्या 10% म्हणजे 6, 120 असेल तर 12 आणि त्या पटीमध्ये 6 सीट्स ह्या EWS इकॉनॉमिकली विकर सेक्शन मुलांसाठी रिझर्व असतात. त्या ओव्हर अँड अबाव आहेत आणि त्यांच्याकडे जे सर्टिफिकेट असणार आहे EWS ते स्टेट गव्हर्नमेंटचं असलं पाहिजे, ते सेंट्रल गव्हर्नमेंटचं सर्टिफिकेट तिथे चालणार नाही आहे. आणखी एक महत्त्वाचा भाग इथे, बऱ्याच मुलांना आणि पालकांना असं वाटतं की EWS जर आपण टिक केलं तर आपल्याला ओपनमध्ये कन्सिडर होणार नाही. असं नाही आहे. तुमच्याकडे जर सर्टिफिकेट असेल तर EWSचाही तुम्ही बेनिफिट घेऊ शकताय आणि ओपनचाही जर EWSमधून तुमचं नाही बसलं तर ओपनसाठी तुम्ही कन्सिडर होता, कारण ह्या 60 सोडून वरच्या सीट्स आहेत. आणि आमचा आजपर्यंतचा तरी अनुभव असा आहे ओपनपेक्षा EWSचे मेरिट हे 1 किंवा 2% जास्तच आहे, कारण सगळ्यांकडे EWS सर्टिफिकेट झालेले आहेत आणि दॅट इज नॅचरल, कारण या सीट्स ह्या ओव्हर अँड अबाव सँक्शन इंटेक आहेत.
पुढचा जो आहे ओव्हर अँड अबाउट TFWS हा बऱ्याचशा पालकांना माहिती नसतो आणि त्याच्याबद्दलचा एक गैरसमजही असतोय की TFWSला जर टिक केलं आणि जर नाही मिळालं तर आपल्याला रेग्युलरमधून मिळणार नाही. असं काही नाही आहे. मी सांगतो ते काय आहे. दिस इज ट्युशन फी वेवर स्कीम गव्हर्नमेंटनी अनाऊन्स केलेली आहे. तेही परत ओव्हर अँड अबाव आहे. 60 इंटेक नाही तर 60 + 6 EWS + 3 TFWS 5% आहेत. तर तिथे काय आहे, याच्यामध्ये तुम्हाला 100% ट्युशन फीमध्ये तुम्हाला कन्सेशन मिळतं आहे. म्हणजे फक्त त्याची कंडिशन आहे ती एक, महाराष्ट्र स्टेट कॅन्डिडेट तुम्ही असला पाहिजे आणि दुसरं एनी कॅटेगरी स्टुडंट कॅन अप्लाय. हा महत्त्वाचा हा एक क्लॉज की जर तुमच्या पालकांचं उत्पन्न हे 8 लाखापेक्षा कमी असलं पाहिजे, तुमच्याकडे ते सर्टिफिकेट असलं पाहिजे, इन्कम सर्टिफिकेट तहसीलदारांचं 8 लाख बिलो जर असेल आणि तुम्ही मेरिटमधले विद्यार्थी असाल ज्यांना अगदी 95, 96, 97, 98, 99पर्यंत मार्क्स पडलेत आणि 8 लाखाच्या आतलं उत्पन्न असेल आणि तुम्ही OBC किंवा ओपन कॅटेगरीमध्ये असाल, कारण SC ST बघितलं तर ऑलरेडी फी ही कमीच असते, ते सोडून जर तुम्ही बघितलं तर तुम्ही ती TFWSची सीट तुम्ही अप्लाय करू शकता. ओपनमधल्या मुलांसाठी हा खूप चांगला एक ऑप्शन आहे. आणि सेपरेट याच्यासाठी असणारा चॉईस कोड हा सेपरेट असतो, हे लक्षात घ्या. बऱ्याच वेळेला असं होतं की TFWS मी टिक केलं तर मला ओपनमधून कन्सिडर होणार नाही, असं नाही आहे. तुम्हाला जर मार्क्स असतील अगदी म्हणजे 70-80 जरी मार्क्स असतील तर तुम्ही TFWS बिंदास्त टिक करा, काही सांगू शकत नाही. कदाचित तिथूनही तुम्हाला एखादी सीट मिळेल आणि फीमध्ये कन्सेशन आपल्याला मिळू शकेल. पण तुम्ही चॉईस कोड ज्यावेळेस भरता, ऑप्शन फॉर्म भरता, तिथे रेग्युलर कोड आणि TFWSचा कोड थोडासा वेगळा असतो. एकच एक्झाम्पल देतो. आमचा मेकॅनिकलचा जो चॉईस कोड आहे तो 62 67 61 210. तोच जर तुम्ही TFWSमधून टाकणार असाल तर तोच 62 67 61 210च्या ऐवजी 211. म्हणजे रेग्युलरसाठी हे सगळीकडे सगळ्या ब्रँचेसना हा रेग्युलर कोड हा 0ने एंड होईल आणि TFWSचा 1 आणि पुढे T असेल. हे लक्षात घ्यायचं आहे. तुम्ही दोन्हीही टाकू शकता. तुम्ही KIT कॉम्प्युटर सायन्स रेग्युलर, KIT कॉम्प्युटर सायन्स TFWS, KIT डेटा सायन्स रेग्युलर, KIT डेटा सायन्स TFWS असे तुम्ही 300पर्यंत ऑप्शन्स भरू शकता. ते आपण पुढे बघूयात. रेग्युलर आणि TFWS चॉईस कोड तुम्ही देऊ शकता जसं मी म्हटलंय. पण एक कंडिशन याला आहे, जर तुम्हाला TFWSमधून ॲडमिशन मिळालं तर तुम्हाला ब्रँच चेंज करता येत नाही. तुम्हाला जी ब्रँच फर्स्ट इयरला मिळाली आहे तीच ब्रँच तुम्हाला शेवटपर्यंत घ्यावी लागते. जर तुम्ही रेग्युलर याच्यातून आला तर ब्रँच चेंज हा एक ऑप्शन असतो, त्याच्याही भरपूर कंडिशन्स वेगळ्या आहेत. ब्रँच किंवा इन्स्टिट्यूट तुम्हाला चेंज करता येत नाही आहे. एक एक्झाम्पल म्हणून देतोय, KITमध्ये जे TFWSचे विद्यार्थी आहेत त्यांची फी ही अराउंड 15,000 आहे. एकूण फी आमची आत्ता जस्ट आजच सर्क्युलर आले 1,04,000 फी आहे आणि मागच्या वर्षी TFWS अराउंड 14-15 अजून एक 2-3 हजार म्हणजे 16-17 रुपये TFWSची फी असेल या मुलांसाठी मेरिटमधल्या. त्याचबरोबर ह्या गव्हर्नमेंट स्कॉलरशिप सगळ्या कुठल्या कुठल्या असतात, त्याच्यासाठी लागणारे डॉक्युमेंट EBC, OBC, VJNT, EWS, SC ह्या कोणत्या स्कॉलरशिप्स आहे आणि त्यांच्यासाठी कुठले तुम्हाला परफॉर्मा लागतात आणि काय कन्सेशन मिळतं आहे, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. मी जास्त एक्सप्लेन करणार नाही. तुमच्याबरोबर एक ब्रॉशर दिले, ब्रॉशरमध्ये एक सिंगल पेज तुम्हाला आम्ही दिलेला आहे, त्याच्यावरती या सगळ्या गोष्टी आम्ही मेन्शन करून दिलेल्या आहेत, त्या तुम्ही बघा. त्याचबरोबर पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती, राजश्री शाहू छत्रपती शिक्षण शुल्क किंवा पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता सगळ्या स्कॉलरशिप्स या KITमध्ये दिल्या जातात. इवन सगळ्या स्कॉलरशिप्स या ज्या काही AICTE अप्रूव्ड इन्स्टिट्यूट्स आहेत तिथे दिल्या जातात, त्याची तुम्ही माहिती घ्या आणि त्या प्रत्येक स्कॉलरशिपसाठी तुम्ही तुमच्या एलिजिबिलिटीनुसार अप्लाय करा. एकच फक्त विद्यार्थ्यांना पालकांना विनंती असेल, ही स्कॉलरशिपसाठीची जी काही लागणारे डॉक्युमेंट्स आहेत ती तुमच्याकडे असली पाहिजेत आणि हा स्कॉलरशिपचा फॉर्म हा विद्यार्थ्यांनी स्वतः भरावा लागतो. त्याच्यासाठी आमच्या ऑफिसमधले जे लोक आहेत ते सगळी तुम्हाला मदत करतात. कधी भरायचा, कसा भरायचा, कुठे भरायचा, ही सगळी माहिती तुम्हाला दिली जाते. परंतु तो विद्यार्थ्यांनी स्वतः तो भरावा लागतो, कारण त्याचा OTP, रजिस्ट्रेशन या सगळ्या गोष्टी तुमच्याकडे असतात. आता थोडंसं बघूया, जे मगाशी बघितलं 48, 12, 39 त्याच्यामधलं आणि मेल फिमेल SC ST सीट मॅट्रिक्स. आता हे सीट मॅट्रिक्स बघितलं की 100% तुम्हाला वाटणार आहे केवढ्या कमी सीट्स आहेत, तरी आपण ॲनालिसिस करून हे बघूयात. एक एक्झाम्पल मी घेऊन दाखवते. आमचा अकॅडमिक इयर 21-22 मधला जो डेटा सायन्स विषय ज्याला 60 इंटेक आहेत त्याच्यामध्ये असणारे आमचा जो डिस्ट्रीब्युशन आहे त्याच्यावरती बोलूयात. आता जर 60 इंटेक आहे आणि जर इथे बघितलं तर SI म्हणजे स्टेट सँक्शन्ड इंटेक तो आहे 60. त्यानंतर MS सीट्स म्हणजे ज्या CETमधून येणाऱ्या सीट्स आहेत त्या 39 जसं आपण बघितलं आणि ऑल इंडिया सीट्स म्हणजे JEEसाठी असणाऱ्या 9 सीट्स आणि इन्स्टिट्यूट लेवलला असणाऱ्या 12 सीट्स. हे 60चं डिस्ट्रीब्युशन असं आहे. आता या प्रत्येकामध्ये तुम्ही जर बघितलं, पहिला कॉलम आहे बघा कॅटेगरी,
त्याच्यामध्ये ओपन, SC, ST, VJ, DT, NT या सगळ्या कॅटेगरी आणि खाली आहे जनरल आणि लेडीज. G फॉर जनरल, L फॉर लेडीज, G फॉर जेंट्स नव्हे. इट इज जनरल इन विच लेडीज आर ऑल्सो इन्क्लुडेड. ओके, तर तिथे ओपनमध्ये बघा तुम्ही, ओपनच्या ज्या आहेत त्याच्यामध्ये जनरल आणि लेडीज. जनरल ह्या 13 सीट्स आहेत आणि लेडीजसाठी 5 सीट्स राखीव आहेत. म्हणजे एकूण 18 पैकी 13 या जनरल आहेत आणि स्पेशली 5 या सीट्स या लेडीजसाठी रिझर्व केलेल्या आहेत. आता जर त्याच्यामध्ये पहिल्या 13 मध्ये फक्त मुलंच येणार का? असं नाहीये. जर मुलींचं मेरिट असेल तर त्या पहिल्या 13 मध्ये सुद्धा मुली येणार, बिकॉज दे आर जनरल सीट्स. पण 5 सीट्स ह्या फक्त मुलींसाठी, त्यांचं मेरिट हे वेगळं लागेल. म्हणून आम्ही कट ऑफ शेअर करताना जनरल वेगळा आणि लेडीज वेगळा शेअर करतोय. तुम्ही SC बघितलं तर जनरल 3, लेडीजसाठी 2, ST परत 2, 1. पुढच्या कॉलममध्ये VJ आणि DT बघा, जनरल 1 आणि लेडीज 1. परत NT BC मध्ये जनरल 1, लेडीज 0. परत NTD मध्ये पण जनरल 1, लेडीज 0. म्हणजे जर एखादी मुलगी DT कॅटेगरी, NT BC कॅटेगरीची असेल तर तिला जागा नाहीये का डेटा सायन्सला? असं नाहीये. जनरल म्हणजे ती परत लेडीज और जेंट्स. तिचा जर मेरिट असेल तर ती जी एक सीट आहे त्या मुलीला सुद्धा मिळू शकते. आणि मग पुढे OBC 5 आणि 2 या टोटल 37. जर तुम्ही खाली बघितला तर PWD या सगळ्यांमध्ये ऑल रिझर्व जी आहे ती ओपन एक सीट असणार आहे PWD. म्हणजे काय, असं समजूया एक STचा मुलगा आहे की जो जनरलमध्ये बसतोय पण त्याचं मेरिट कमी आहे, जनरलमध्ये नाही बसत आहे, पण त्याच्याकडे PWD सर्टिफिकेट असेल तर ती सीट त्या STच्या त्या मुलाला दिली जाईल. जर एकच मुलगा तो असेल. जर सगळ्या कॅटेगरीचे असतील तर त्याच्यामध्ये परत मेरिट लागेल. खाली बघितला PWD कॉमन रिझर्व सीट फॉर 1 फॉर एनी कॅटेगरी. ज्या कॅटेगरीचं मेरिट जास्त ज्या मुलाचं असेल ती सीट त्याला दिली जाते. त्याचबरोबर डिफेन्सची पण सीट ती ओपन असते. जसं मी मगाशी म्हटलं, कुठल्याही कॅटेगरीचा तो मुलगा असेल त्याच्याकडे जर डिफेन्स सर्टिफिकेट असेल तर त्या कॅटेगरीची सीट त्या मुलाला दिली जाते आणि ते बेनिफिट दिले जातात. डिफेन्स कॉमन रिझर्व सीट इज 1, 37, 38, 39. इकॉनॉमिकली विकर सेक्शन 6 आणि आपल्या ज्या TFWच्या सीट्स आहेत त्या 3. हा असा 60. आता इथे जर बघितलं तर ऑर्फन 0 दिसते बघा या कोपऱ्यामध्ये, ऑर्फन 0. कारण हे डेटा सायन्सला नाही तर AIML ला ती सीट कदाचित आमच्या ब्रँचला ती अलॉट केली असेल. तर हे जनरल सीट मॅट्रिक्स असते. तुम्ही कुठल्याही कॉलेजवरती, आणि हे सीट मॅट्रिक्स खूप इझिली तुम्हाला CET.org या वेबसाईटवरती अवेलेबल असते. तुम्ही ज्या वेबसाईटवरती मी दाखवणार आहे पुढे रजिस्ट्रेशन करणार आहात त्याच्यावरती हा सगळा डेटा अवेलेबल असतो. मी फक्त 1 वर्षाचं दाखवलं आहे, 21, 22, तुम्हाला 23चं सगळं सीट मॅट्रिक्स डिस्ट्रीब्युशन तुम्हाला बघायला मिळेल. थोडासा वेळ काढून तुम्हाला ते ॲनालिसिस करावं लागेल. आता लिस्ट ऑफ डॉक्युमेंट्स फॉर कॅन्डिडेट्स, जे विद्यार्थी आहेत या सगळ्या विद्यार्थ्यांना लागू असणाऱ्या या सगळ्या डॉक्युमेंट्स आहेत. त्याच्यामध्ये पहिला आहे बघा कॅप अलॉटमेंट सीट काय आहे आता बघायला नको, सांगतो मी. FC कन्फर्मेशन, सीट ॲक्सेप्टन्स, या गोष्टी सगळ्या बाजूला ठेव्यात. तुम्हाला 15 तारखेला रजिस्ट्रेशन करायचं आहे. त्याच्यासाठी लागणारे डॉक्युमेंट्स हे आहेत 4 नंबरपासूनचे. तुमच्याकडे CETचं स्कोर कार्ड असलं पाहिजे. जर JEE दिली असेल तर ते स्कोर कार्ड असू द्यात. 10वीचं मार्कशीट, 12वीचं मार्कशीट, सर्टिफिकेट्स, लिव्हिंग सर्टिफिकेट, डोमेसाईल किंवा बर्थ सर्टिफिकेट आणि नॅशनॅलिटी सर्टिफिकेट. जर बर्थ सर्टिफिकेट असेल तर डोमेसाईलची गरज नाही आणि तुमच्या LC वरती लिव्हिंग सर्टिफिकेटवरती नॅशनॅलिटी इंडियन जर मेन्शन केली असेल तर तुम्हाला नॅशनॅलिटी सर्टिफिकेटची गरज नाही आहे. जर हे दोन्ही नसेल तर तुम्हाला सर्टिफिकेट ऑफ एज, नॅशनॅलिटी आणि डोमेसाईल हे एकत्रच मिळतं, ते तुम्हाला काढावं लागेल. हे लिस्ट ऑफ डॉक्युमेंट्स परत तुम्हाला जे 1 पेज दिलेलं आहे त्याच्यावरती ऑलरेडी आम्ही लिस्ट त्याच्यावरती दिली आहे, कॅटेगरी वाईज दिलेली आहे, ते तुम्ही बघू शकताय. आता कॅटेगरी वाईज हे सगळ्या विद्यार्थ्यांना लागणारी जी लिस्ट 14 पर्यंत आहे. पण आता कॅटेगरी जर बघितलं SC ST 1 ते 14 सगळे डॉक्युमेंट्स पाहिजेत. त्याच्याबरोबर तुमचं कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. सगळ्या हे जे आहेत SC ST OBC यांच्यामध्ये कास्ट व्हॅलिडिटीचा हा खूप प्रॉब्लेम येतो. तुम्ही अप्लाय केलेलं असतं, त्याचं टोकन असतं, रजिस्ट्रेशन ऑप्शन फॉर्म फिलिंगपर्यंत टोकन चालतं, पण तुम्हाला पहिल्या राऊंडला सीट अलॉट झाली आणि तुम्ही ज्यावेळेस रिपोर्टिंगला जाताय तोपर्यंत त्या लास्ट डेटपर्यंत तुम्हाला व्हॅलिडिटी ही आणावीच लागते. मागच्या वर्षी त्यांनी 3ऱ्या राऊंडपर्यंत एक्सटेंड केलं होतं, पण यावर्षी ते करतील असं नाही आहे. तुम्हाला पहिल्या राऊंडला मिळालं आहे, पहिल्या राऊंडचा जो लास्ट दिवस आहे रिपोर्टिंगचा तोपर्यंत तुम्हाला व्हॅलिडिटीची ओरिजिनल सर्टिफिकेट तुम्हाला आणून द्यावं लागेल. अदरवाईज तुम्हाला कॅपमधून बाहेर पडावं लागेल. VJ DT NT OBC SBC कास्ट सर्टिफिकेट म्हणजे ते 14 डॉक्युमेंट्स, कास्ट सर्टिफिकेट, व्हॅलिडिटी, त्याचबरोबर तुम्हाला नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट लागेल. आता OBCचे बरेचसे पालक आहेत त्यांना नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट मिळत नाही कारण 8 लाखापेक्षा जास्त उत्पन्न आहे. पण असू देत, तुम्ही ते नॉन क्रिमिलियर काढावंच लागतं कारण बऱ्याच वेळेला तुम्हाला सीट ही OBCची मिळते
जरी बेनिफिट स्कॉलरशिप नाही मिळाला तरी. त्यामुळे तुम्ही OBC असेल किंवा त्यातलं असेल तुम्ही ते नॉन क्रिमिलियर जेवढं काय म्हणूया त्याला अमाऊंट मेन्शन होऊन येते तेवढं तुम्हाला काढावं लागेल. EWS ज्या कॅन्डिडेट्स आहेत त्यांना 1 ते 14 त्याच्याबरोबर परफॉर्मा व्ही महाराष्ट्र स्टेटचं सर्टिफिकेट तुम्हाला लागेल आणि ते व्हॅलिड फॉर 23-24 23 आणि 24ला व्हॅलिड असणारं सर्टिफिकेट लागेल. मागच्या वर्षीचं सर्टिफिकेट तिथे चालणार नाही. TFWS साठी सगळे डॉक्युमेंट्स फक्त एकच ॲडिशनल डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे ते म्हणजे ॲन्युअल इन्कम ऑफ युअर पॅरेंट्स बिलो 8 लाख तुम्हाला TFWSची स्कॉलरशिप मिळेल. आणि जे डिफेन्स आहेत त्यांच्यासाठी 14 डॉक्युमेंट्स प्लस तुमचं फादर डोमेसाईल अँड नॅशनॅलिटी सर्टिफिकेट हेही लागेल, त्यांचं मॅन्डेटरी आहे. आणि त्याचबरोबर परफॉर्मा C आणि D किंवा E हे परफॉर्मा परत आम्ही शेअर करतोय ते तुम्हाला त्या ह्याच्यामध्ये आणून द्यावे लागतील. परत महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डर जे विद्यार्थी आहेत त्यांना बाकी सगळे डॉक्युमेंट्स त्याचबरोबर G1 आणि G2. G1 म्हणजे डोमेसाईल इन द डिस्प्युटेड एरिया, त्या 865 खेड्यांपैकी गावांपैकी एकामध्ये मी राहतोय असं सर्टिफिकेट. आणि दुसरा आहे तो परफॉर्मा G2 मराठी सब्जेक्ट ॲट HSC ऑर SSC. म्हणजे मॅन्युअलमध्ये इलिजिबिलिटीमध्ये म्हटलंय की ज्याची मदर टंग मराठी आहे असा इलिजिबल. मग बरेचसे पालक येतात सर मी मराठी बोलतोय, मला मराठी माझी मदर टंग आहे, याच्यावरून तुम्ही आम्हाला ॲडमिशन द्या. किंवा तसं सर्टिफिकेट देखील ते आणतात की यांची मदर टंग मराठी आहे, ते चालत नाही. तिथे आपल्याला 10वी किंवा 12वीला तुमचा मराठी विषय असणे हे मॅन्डेटरी आहे. जर असेल तर ते मुलं टाईप E जे आपण बघितले तिकडे इलिजिबल होतात, ते तुम्हाला आणून द्यावं लागेल. जर फिजिकल हँडिकॅप्ट असेल तर त्यांचा परफॉर्मा F1 F2 मेडिकल सर्टिफिकेट. ऑर्फन कॅन्डिडेटसाठी परफॉर्मा U आहे तो लागेल. आणि जे अदर दॅन महाराष्ट्र आहेत, अदर दॅन युनिव्हर्सिटी कॅन्डिडेट्स OMS कॅन्डिडेट्स त्यांना मायग्रेशन सर्टिफिकेट आणि पासिंग सर्टिफिकेट्स हे सगळे डॉक्युमेंट्स लागतील. तुम्हाला जे इलिजिबल आहेत तेवढेच डॉक्युमेंट्स तुम्ही बघायचे आहेत. हे सगळे डॉक्युमेंटची लिस्ट कॅटेगरी वाईज तुमच्याकडे आम्ही शेअर केलेली आहे, तुम्ही केव्हाही ते बघू शकताय. आणि त्या सगळ्यांचे एक स्कॅन कॉपी करून एक फोल्डर तयार करा PDF किंवा इमेजमध्ये आणि त्या सगळ्यांचा कमीत कमी 3 सेट झेरॉक्स करून अटॅच करून तुम्हाला ठेवावे लागतील, जेणेकरून तुमची प्रोसेस फास्ट होईल. आता CET थोडंसं टेंटेटिव्ह शेड्यूल अजूनही मी अगदी सेशन सुरू होते तेव्हाही मी चेक करत होतो CETच्या पोर्टलवरती, त्यांनी अजूनही शेड्यूल काही दिलेलं नाही आहे. तर टेंटेटिव्ह हे आमचा जे अनुभव आहे त्याच्यावरून सांगतोय. 15 तारखेला आपला रिझल्ट आज लागलाय, 15 तारखेला तुमचं रजिस्ट्रेशन फॉर ॲडमिशन सुरू होतंय. ती डेट ऑलरेडी डिक्लेअर झालेली आहे. त्यामुळे आता 13-14 या ह्याच्यामध्ये तुम्ही बाकी काही न करता रजिस्ट्रेशनसाठी लागणारे डॉक्युमेंट्स ते कुठं करायचं आहे, कसं करायचं आहे या गोष्टींवरती विचार करायचा आहे. आता हे रजिस्ट्रेशन तुम्ही CETcell.mahacet.org या वेबसाईटवरती गेलात, तिथे फक्त बघा रजिस्ट्रेशन फॉर कॅप 23-24 दिसेल, त्याच्यावरती क्लिक केला की बरोबर तुम्हाला ते कुठल्या वेबसाईटला नेते मी पुढे दाखवतोय. फक्त एक याच्यामध्ये काळजी घ्यायची आहे, तुम्ही रजिस्ट्रेशन करत असताना कृपा करून नेट कॅफेमध्ये किंवा अशा प्रायव्हेट ठिकाणी करू नका जिथं कदाचित तुमचा डेटा हा सेव्ह केला जाऊ शकतो आणि तो मिसयूज केला जाऊ शकतो. शक्य असेल तर तुमच्या घरी स्वतः करा, नसेल KITवरती आम्ही ती फॅसिलिटी अवेलेबल करून दिली आहे. तुम्ही KITवरती या, तुम्हाला रजिस्ट्रेशनसाठी मदत केली जाईल. त्याचं काय आणि कारण मी तुम्हाला पुढे सांगतोय. पुढचा जो आहे तो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ॲट FC. कदाचित ते लास्ट वीक ऑफ जून होईल. FC म्हणजे फॅसिलिटेशन सेंटर. पण एक खाली न्यूज बघा तुम्ही, सकाळी 11:52 दुपारी आज ज्यावेळेस मी रिझल्ट चेक करतो त्यावेळेस एक आलेली आहे की MST CET कॅप रजिस्ट्रेशन विल लॉन्च मोबाईल ॲप्लिकेशन फॉर द कॅप ऑन 15 जून. कदाचित अजून हे क्लिअर झालेलं नाही आहे की तसं होणार आहे की नाही, पण आज इंडियन एक्सप्रेसवरती तरी ती परत न्यूज होती. ऑलरेडी आम्ही 8 दिवस झालं CET सेलच्या कॉन्टॅक्टमध्ये आहोत, अजूनही त्यांचा डिसिजन झाला नाही आहे. युज्युअल पॅटर्न हा असतो की तुम्ही सगळेजण फॅसिलिटेशन सेंटर जसं KIT आहे, बरेचसे कॉलेजेस तिथे जाता, तिथे रजिस्ट्रेशन करता, तिथे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करता, तिथं तुम्हाला RC म्हणजे FCचा शिक्का मिळतो आणि तुमचं रजिस्ट्रेशन हे सक्सेसफुल होतं. पण यावेळेस महाराष्ट्र गव्हर्नमेंट ट्राय करतंय की तुमचं रजिस्ट्रेशन जे आहे ते मोबाईल ॲपवरूनच होईल. कदाचित त्याची अनाउन्समेंट 15 तारखेला होईल आणि जर तसं झालं त्याच्या सगळ्या डिटेल्स तुमच्यापर्यंत पोहोचतील, त्याचे व्हिडिओज पोहोचतील, कसं करायचं ट्युटोरियल पोहोचेल आणि त्याच्यात अजून सिम्प्लिफाय करून आम्ही सगळ्या गोष्टी ह्या आमचे जे ग्रुप्स आहेत व्हॉट्सअपचे 3 ग्रुप्स त्याच्यावरती तुमच्याशी आम्ही शेअर करू. अजून हे नवीन आहे, अजून आम्हालाही क्लिअर नाही आहे की काय होतंय. पण जर असंही ऐकायला मिळतं की कदाचित ते ॲप सक्सेसफुल होणार नाही आहे किंवा जर ॲपवरती झालं तर व्हेरिफिकेशनसाठी मुलं कुठं जाणार आहेत, तर व्हेरिफिकेशनसाठी परत त्यांना कॉलेजेसवरती यावं लागेल. मग गव्हर्नमेंट कॉलेजेस ते करतील किंवा काही एजन्सीज
कॉलेजेस करतील किंवा ठराविक इन्स्टिट्यूट्सना ते व्हेरिफिकेशनसाठी देतील. या सगळ्या गोष्टींचं क्लॅरिफिकेशन आपल्याला 15 तारखेला मिळेल. त्याच्या अगोदर मिळालं की आम्ही तुमच्याशी शेअर करू. त्या गोष्टी सगळ्या एक साधारण 15 जून नंतर आपण 10 दिवस पकडूया. सो अराउंड लास्ट वीक ऑफ जून तिथपर्यंत त्या गोष्टी चालतील. त्याच्यानंतर पुढचा पार्ट येतो. मग तुमची जनरल मेरिट लिस्ट लागते, फायनल मेरिट लिस्ट लागते. या सगळ्या गोष्टी स्टेप्स मी तुम्हाला दिलेल्या आहेत बघा. 22 स्टेप्स तुमच्याकडे आहेत. त्यात ऑप्शन फॉर्म कसा भरायचा, सीट अलॉटमेंट होणे आणि रिपोर्टिंग करणे इन्स्टिट्यूट्सला कॅप राउंड 1, 2, 3 हे साधारण जुलै आणि ऑगस्ट याच्यामध्ये साधारण मिड ऑफ जुलै किंवा फर्स्ट वीक ऑफ जुलै सुरू होईल आणि फर्स्ट वीक ऑफ ऑगस्ट कदाचित ते संपेल. आणि असा आमचा अंदाज आहे की यावर्षी कॉलेजेस अगदी 2-3 वर्षांच्या काय म्हणूया त्याला पिरियड नंतर वेळेवरती सुरू होतील. ते कदाचित 15 ऑगस्ट किंवा 21 ऑगस्टला कॉलेजेस सुरू होतील. जो रेग्युलर आपला प्री पॅन्डेमिक एरा जो होता, जे मागचे 2-3 वर्ष नोव्हेंबर डिसेंबरपर्यंत कॉलेज सुरू होत होते, ते कदाचित ऑगस्टपर्यंत चालू होतील. हे शेड्यूल आल्या आम्ही तुमच्याशी शेअर करू. आता तुम्ही कॅपसाठी रजिस्ट्रेशन करताय, जो म्हटलं आता 15 तारखेला तुम्ही करणार आहात. मी म्हटलं जसं काय काळजी घ्यायची. पहिली गोष्ट, CET आणि JEE रजिस्ट्रेशन एकच असतं, दोन्ही वेगळ्या गोष्टी नाही आहेत. त्यामुळे तुम्हाला जसं म्हटलं हाव यू अपेड फॉर CET येस, हाव यू अपेड फॉर JEE येस. जर दिले असेल तर दोन्हीकडे येस म्हणा, वेगळ्या फॉर्म भरायची गरज नाही आहे. यूज व्हॅलिड ॲक्टिव्ह मोबाईल नंबर आणि ईमेल ID. तुम्हाला प्रत्येक गोष्ट, जसं आपण बँकेचे व्यवहार करताना OTP येतोय, तसा प्रत्येक गोष्ट तुम्ही करताना, फॉर्म भरताना, फॉर्म व्हॅलिडेट करताना, ऑप्शन फॉर्म भरताना, ऑप्शन फॉर्म व्हॅलिडेट करताना, ॲडमिशन कन्फर्म करताना, प्रत्येक वेळेस तुमच्या रजिस्टर्ड मोबाईलवरती OTP येणार आहे आणि तो OTP टाकल्याशिवाय पुढे जाता येत नाही. त्याच्यामुळे जो विद्यार्थी तुम्ही नंबर देणार आहात, शक्यतो तुमचा स्वतःचा द्या, पालकांचा नका देऊ. परत पालक कुठेतरी बिझी असतात, OTP तिकडे जातो, तो मिळत नाही, 3 मिनिटं झाले की परत रजिस्ट्रेशन करा. अशा बऱ्याचशा गोष्टी होतात. जर पालक बरोबर असतील तर ऑफकोर्स पालकांचा द्या. बऱ्याच वेळेला परत मग मोबाईल बंद पडतो, मोबाईल हँग होतो, सिम कार्ड बाद होतं. त्यामुळे ईमेल ID वरती पण तो OTP जातो. त्यामुळे तो OTP, तो ईमेल आणि तो मोबाईल नंबर हा तुमचा ॲक्टिव्ह असावा, ज्याला चांगली रेंज आहे त्याचा तो असावा. आणि शक्यतो तो मोबाईल नंबर तुम्ही चेंज करू नये. बऱ्याच वेळेला असं होतं की एक तुमचा सिम कार्ड असते, त्याला रजिस्ट्रेशन करता 8 दिवसांनी कुठल्या तरी एका टेलिकॉम कंपनीची ऑफर येते, तुम्ही ते टाकून देता, नवीन घेता, तुमचे सगळे OTP त्या जुन्या नंबरला जातील आणि ते तुम्हाला मिळणार नाही. त्यामुळे 1-2 महिने जो तुमचा नंबर आहे, जो ईमेल ID तो तुम्ही ठेवायचा आहे. केअरफुली सिलेक्ट द कॅन्डिडेट टाईप ABCDE जे आपण मागाशी बघितलं आणि तुमची कॅटेगरी, हे तुम्ही केअरफुली सिलेक्ट केलं पाहिजे. सिलेक्ट TFWS इफ ॲप्लिकेबल. आणि जर तुमचं 8 लाखाच्या खालचं उत्पन्न असेल, तुमचा स्कोर कितीही असू देत, सिलेक्ट करा, नो इश्यू, काही प्रॉब्लेम नाही आहे. असेल तर ते मिळेल, नाही तर आपण काही त्याच्यात बघणार नाही आहोत. त्यानंतर तुमचे SSC HSCचे मार्क्स त्याच्यामध्ये तुम्हाला एंटर करावे लागतात. म्हणजे CET झालं, JEE झालं, तुमचं कॅन्डिडेट टाईप झालं की तुमचं 10वीचा सीट नंबर विचारेल, मग तुमचे फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स, इंग्लिश ह्याचे मार्क्स विचारेल. 12वीचं मोस्ट ऑफ द टाईम तुम्ही सीट नंबर टाकलं की ते फेच करतं, पण तुम्ही टॅली करावं लागेल. कारण सांगतो, हे खूप केअरफुली भरावे लागतात. नंतर एक 4 ते 5 तरी केसेस येतात, सर माझं चुकून फिजिक्सला 59 होते पण तिथे 69 झालेत किंवा 49 झालेत. जर असं असेल, तिथे तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला ज्यावेळेस जातात, तुमच्या मार्कशीटमध्ये जर व्हेरिएशन निघालं तर क्वेरी निघू शकते, तुमचं ॲडमिशन कॅन्सल होऊ शकतं. त्यामुळे केअरफुली भरायचं आहे, नंबर 1. नंबर 2, हे केअरफुली का भरायचं आहे, जर तुमचं CETमध्ये तुम्ही आता रँकमध्ये आहेत, समजा असं समजा 90 मार्क्स पडलेत, 90 मार्क्स पडलेले 2000 विद्यार्थी आहेत आणि त्यातल्या 200 विद्यार्थ्यांनी KITच्या एकाच ब्रँचला अप्लाय केलं आहे, तर कसं सेग्रिगेट करणार आहे. तर PCM याचं पर्सेंटेज बघितलं जातं. ते जर 200 मुलांचं काय म्हणूया आपण टॅली होत असेल किंवा क्लॅश होत असेल, तर परत फिजिक्सचे फक्त मार्क्स बघितले जातात. त्यातला जो टॉपर आहे त्याला पहिला दिलं जातं. समजा फिजिक्सचे हे झाले तर केमिस्ट्रीचे मार्क्स, नंतर मॅथमॅटिक्सचे मार्क्स, इथंपर्यंत जरी तो काय म्हणूया क्लॅश झाला, मग तुमच्या 12वी PCMचे पर्सेंटेज बघितले जातात. तिथं जरी क्लॅश झाला तरी मग तुमचे 12वीचं ओव्हरऑल पर्सेंटेज बघितलं जातं. तिथे क्लास झाला तरी परत आणखीन मग तुम्हाला जो एक्स्ट्रा विषय आहे त्याचे बघितले जातात आणि अगदी या 10व्या स्टेजपर्यंत जात नाहीत, पण काही केसेस जातात. मग तिथे तुमचं अल्फाबेटिकली लावून त्या मुलांना मिळलं जातं. पण जर फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्सचे मार्क्स एंटर करताना 1-2 मार्क्स इकडे झाले तर तो तुमचा तिथे त्यावेळेस मात्र तिथे अडचण येऊ शकते. त्यामुळे तुम्हाला केअरफुली भरायचं आहे. तुमचा आय कार्ड साईज फोटो सॉफ्ट कॉपीमध्ये 100 KB पेक्षा कमी साईजमध्ये आत्ताच तयार ठेवा. सिग्नेचर करून त्याची एक इमेज 100 KB पेक्षा खाली कमी तुम्ही तयार ठेवा. ह्या गोष्टी तुम्हाला लागणार आहेत. बाकीचे डॉक्युमेंट जे आहेत तुमचं टाईपनुसार जे आहेत त्या सगळ्या गोष्टी तुम्ही अपलोड करायच्या आहेत. आणि तुम्ही रजिस्टर केल्यानंतर तुम्हाला एक ID मिळेल.
रजिस्ट्रेशन ID आणि त्याचा पासवर्ड मिळेल. पासवर्ड तुम्ही तो क्रिएट कराल. तो जो रजिस्ट्रेशन ID आणि तो पासवर्ड आहे, मी सांगतो तुमच्यापैकी 70-80% लोकांचा हा ID युनिक असेल, पण पासवर्ड हे तुमचं फर्स्ट नेम @ तुमची बर्थ इयर. हा कॉमन पॅटर्न आहे. नेट कॅफेमध्ये गेला तर हे तेच करतात. तुमचं फर्स्ट नेम @ 1986, 2002, 2005 हा कॉमन आहे. असे कमीत कमी 3 ते 4 हजार अकाउंट्स हॅक केले जातात आणि ते मिसयूज केले जातात. त्यामुळे तुमचा हा पासवर्ड हा युनिक ठेवा. बाकी सगळे पासवर्ड 2 महिने विसरला तरी चालेल, पण हा विसरू नका आणि हा वारंवार बदला. आणि हा तुमचा युजर ID आणि पासवर्ड कुणाशीही शेअर करू नका. अगदी KIT कडे आलात, माझ्याकडे आलात, मी जरी मागितलं तर देऊ नका. तुम्ही स्वतः सिस्टमवरती बसायचं आहे, तुमचा युजर ID पासवर्ड टाकायचा आहे आणि तुम्ही स्वतः ऑप्शन फॉर्म भरायचे आहेत, स्वतः व्हॅलिडेट करायचं आहे. बरेचसे कॉलेजेस आहेत, नावं घेत नाही आहे मी, जे तुमच्या घरी येत आहेत आता सध्या, लॅपटॉप प्रिंटर सगळं घेऊन तुमच्या घरी येत आहेत, रजिस्ट्रेशन करून देतो सांगतायत, ते ऑप्शन फॉर्म भरतील. प्रत्येकांना टार्गेट आहेत. KIT इज नॉट मच वरीड अबाउट ॲडमिशन्स, पण आजूबाजूचे कॉलेजेस त्यांना टार्गेट आहेत, तिथल्या फॅकल्टींना टार्गेट आहेत, 10 ॲडमिशन्स व्हायलाच पाहिजेत. अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. त्यामुळे तुमच्यापर्यंत पोहोचतील, तुमचे डॉक्युमेंट्स घेतील, तुमचा युजर ID पासवर्ड मागतील, मिसयूज केला नाही असं म्हणतील, तुम्हाला KIT ठीक आहे पाहिजे, वालचंद पाहिजे, COEP पाहिजे, तेच टाकूया असं म्हणतील. पण तुम्ही ऑप्शन फॉर्म ज्यावेळेस भरता, फायनल जी प्रिंट येते त्याच्यावरती कॉलेजचं नाव नसतं, त्याच्यावरती चॉईस कोड असतात आणि ते चॉईस कोड कळत नाहीत. त्याच्यामुळे तो युजर ID पासवर्ड कृपा करून कोणालाही देऊ नका आणि त्याच्यासाठी लागणारी रजिस्ट्रेशन फी तुम्हाला पे करावी लागेल. जर तुम्ही ऑलरेडी CETसाठी पे केलेला आहात 600 आणि 800, जर तुमची सेम कॅटेगरी असेल तर कदाचित तिथे 1ही रुपया भरावा लागणार नाही आहे. पण जर कॅटेगरी चेंज झाली असेल, म्हणजे SC ST मधून केला होता पण डॉक्युमेंट नाही मधून आता ओपनमधून करताय, तर कदाचित 200 रुपये तुम्हाला फक्त तिथे भरावे लागतील. आणि आता हे काय आहे, याच्यामध्ये कसं करायचं, त्याच्यामध्ये एवढं सांगितलं तरी बरेचसे कन्फ्युजन होणार आहेत. त्यामुळे 15 तारखेला रजिस्ट्रेशन सुरू झाल्या 15 किंवा 16 तारखेला आम्ही एक तो लाईव्ह व्हिडिओ करणार आहोत. म्हणजे ॲक्च्युअल विद्यार्थ्याचा आम्ही रजिस्ट्रेशन करू, ते रेकॉर्ड करू स्टेप बाय स्टेप आणि ते यूट्यूबवरती अपलोड करून, आमचा यूट्यूब चॅनल आहे KITचं ऑफिशियल KIT COEK, त्याच्यावरती अपलोड करू आणि ती लिंक आम्ही तुम्हाला व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती टाकू. ते तेवढं बघा आणि त्याच्यानुसार तुम्ही स्वतः घरी करू शकताय किंवा KITवरती येऊन करू शकताय. आता रजिस्ट्रेशन करायचं आहे कुठं? 3 वेबसाईट्सवरून तुम्हाला जायचं आहे. तिन्ही मी सांगतोय, पण जी फायनल आहे तेवढी जरी लक्षात ठेवली तरी सुद्धा चालेल. फर्स्ट CETcell.mahacet.org जे सध्या लाईव्ह आहे आणि जो ॲरो दिसतोय तिथे क्लिक हिअर फॉर कॅप रजिस्ट्रेशन, अकॅडमिक इयर 22-23 आहे, तिथं आता 23-24 येईल. 15 तारखेला कदाचित सकाळी पण किंवा 14 तारखेला सुद्धा त्या गोष्टी क्लिअर होतील, जेणेकरून 15 तारखेला तुम्ही करू शकाल. तिथे क्लिक केला की तुम्ही जाताय CETcell.mahacet कॅप लँडिंग पेज 2023 हे असं असेल. त्याच्यावरती परत तुम्हाला इथे UG प्रोग्राममध्ये BTech आणि BEला क्लिक करायचं आहे. पण एवढ्या गोष्टी करत बसण्यापेक्षा तुम्ही ही जरी एक वेबसाईट जरी लक्षात ठेवली किंवा लिहून घेतली तरी सुद्धा बास आहे. सिम्पल आहे, FE2023.mahacet.org एवढं टाकलं तो पुढचा पार्ट येतो, स्टॅटिक पेज, होम पेज, या सगळ्या गोष्टी पुढे येणार आहेत. काय आहे ते? FE दॅट इज फर्स्ट इयर इंजिनिअरिंग 2023.mahacet.org याच्यावर हे टाकला की हे पोर्टल तयार होईल असं तुम्हाला दिसेल. तिथे न्यू रजिस्ट्रेशन, ऑलरेडी रजिस्टर्ड असं दिसेल. न्यू रजिस्ट्रेशन तुम्हाला क्लिक करून ज्या स्टेप्स मागाशी सांगितल्या तुम्हाला करायच्या आहेत. आता ऑप्शन फॉर्म, ठीक आहे, तुम्ही रजिस्ट्रेशन केला, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल, सीट मॅट्रिक्स येईल. आता तुमची पुढची स्टेप असणार आहे की ऑप्शन फॉर्म भरायचे आहेत. सर आता कुठलं कॉलेज, कुठली ब्रँच, त्याच्यासाठी 2 गोष्टी मी महत्त्वाच्या त्या सांगतो. नंबर 1, एक 3 वेज आहेत तुम्ही ऑप्शन फॉर्म भरता. एक आहे ब्रँच स्पेसिफिक, दुसरा आहे कॉलेज स्पेसिफिक आणि तिसरा आहे मिक्स्ड. म्हणजे काय, थोडक्यात बघूया. असं समजूया 3 कॉलेजेस आहेत, कॉलेज A, B आणि C. ब्रँच स्पेसिफिक म्हणजे काय, तुम्ही ठरवताय की मला कॉम्प्युटर सायन्सलाच ॲडमिशन घ्यायचं आहे किंवा मेकॅनिकललाच ॲडमिशन घ्यायचं आहे किंवा मला AIML यालाच ॲडमिशन करायचं आहे, मग ते कोणत्याही कॉलेजमध्ये मिळू देत. ओके, हे झालं ब्रँच स्पेसिफिक. आणि बरीचशी मुलं डोळे झाकून हे स्टेप फॉलो करतात. याच्यामध्ये खूप धोका आहे, तो मी सांगतो. कारण अशी बरीचशी मुलं आहेत की कॉम्प्युटर सायन्स करून जे कॉलेज माहिती नाही आहे ते सुद्धा टाकतात. पहिल्या राऊंडला त्यांना ते कॉलेज मिळतं आणि मग नंतर येतात, नाही सर आम्हाला तिकडं गव्हर्नमेंट कॉलेज जळगाव इकडच्या कॉलेजसुद्धा टाकतात, मिळतं, पण परत येतात, नाही सर आम्हाला तिकडं जायचंच नाही आहे, आम्हाला KIT मधलं आता इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशन मिळालं तरी चालेल. पण पहिल्या राऊंडला जवळजवळ आमचं तरी 90-95% अलॉटमेंट झालेलं असतं, म्हणजे त्या सीट्स बुक होतात. दुसऱ्या राऊंडला, तिसऱ्या राऊंडला आमचं मेरिट हे पहिल्यापेक्षा जास्त लागतं.
त्यामुळे भरत असताना विद्यार्थ्यांनी काळजी घ्यायची आहे. खरंच तुम्ही ब्रँच स्पेसिफिक जाणार आहात का? CSE ठीक आहे, कुठल्याही कॉलेजला मिळू देत, मी CSE मध्ये करणार. मग त्या कॉलेजमध्ये फॅकल्टीज असू देत नसू देत, तिथे लॅब्स असू देत नसू देत, तिथे प्लेसमेंट्स असू देत नसू देत, मला कॉम्प्युटर सायन्स करायचं आहे. जर असं तुमचं धाडस असेल, यू कॅन चूज दिस. असं नाही आहे की ते तसंच आहे, तुम्ही बरेचसे चांगले कॉलेजेसमधले सुद्धा असे चूज करू शकताय. दुसरा जो आहे तो कॉलेज स्पेसिफिक. म्हणजे काय, ब्रँच कुठलीही मिळो, जसं आमच्या डायरेक्टर सरांनी सांगितलं, यू ऑल आर हॅव्हिंग ग्रेट अपॉर्च्युनिटीज इन ऑल द ब्रांचेस. फक्त तुम्ही पहिला टॉप 20 मध्ये असला पाहिजे. आणि ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर सरांनी पण जे सांगितलं की तुम्ही जर विद्यार्थ्यांची कष्ट करायची तयारी असेल आणि तुम्ही पहिल्या 20-25% असाल, 100% तुमचं प्लेसमेंट होणार आहे. मग आपण कॉलेज स्पेसिफिक जाऊया. म्हणजे काय, एक कॉलेज आहे जे वेल रेप्युटेड आहे, जे ऑटोनॉमस आहे, जिथं चांगलं कल्चर आहे, जिथले प्लेसमेंट्स खूप चांगले आहेत. मग ठीक आहे, मला कॉम्प्युटर सायन्स नाही मिळालं तर मी डेटा सायन्स करेन, नसेल तर मी AIML ला जाईन, किंवा मी CSBS जो नवीन कोर्स आहे तो, त्याच्याही खाली जाऊन इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशन किंवा इलेक्ट्रिकल, किंवा ॲटलिस्ट मला KIT सारखं चांगलं कॉलेज मिळू दे म्हणून सगळ्या 7 ब्रँचेस मी टाकेन. आणि त्याच्यानंतर मी दुसरं कॉलेज सिलेक्ट करेन जे KIT नंतर ज्याचा विचार करतोय त्याचे सगळ्या ब्रँचेस टाकेन. दॅट इज कॉल्ड ॲज कॉलेज स्पेसिफिक. मग ते तुम्ही जसं म्हणतात, मी विचारतो नेहमी, कमिन्सला मिळालं मुलींना कुठलंही, मागच्या वर्षीची मुलगी 97% तिने कमिन्सला मेकॅनिकल ॲडमिशन घेतलं, बिकॉज कॉलेज रेप्युटेशन. COEP कुठलीही ब्रँच मिळू देत, तुम्ही घेणार आहात, वालचंद परत तसंच आहे, तसंच KITचं आहे, कुठलीही ब्रँच मिळू देत, KIT मध्ये मुलं येतात आणि त्यांना ते ॲडमिशन मिळते. आणि जो तिसरा आहे तो मिक्स्ड. म्हणजे मग असं असतं की बऱ्याच वेळेला एका कॉलेजची एक ब्रँच आणि दुसऱ्या कॉलेजची ती ब्रँच मिळणार नाहीये, पण ॲटलिस्ट त्याच्यात जी दुसरी आहे ती ब्रँच, म्हणजे KITचं दुसऱ्या एका COEPचं CSE टाकतोय आपण, ते जर नाही मिळालं तर ॲटलिस्ट KITचं ETC मिळू देत, किंवा KITचं CSE नाही मिळत आहे, COEPचं ETC मिळू शकेल, वालचंदची मेकॅनिकल मिळू शकेल तुमच्या स्कोरनुसार. असे आपण मिक्स्ड वेनी सुद्धा टाकू शकतोय. हे तुमच्यावरती डिपेंड आहे, याच्यामध्ये तुम्ही विचार करून करायचा आहे. परत हा ऑप्शन, कॅप राऊंडसाठी ऑप्शन फॉर्म भरताना काय काय काळजी घ्यायची आहे, त्याच्या स्टेप्स काय आहेत, त्याचे स्क्रीनशॉट्स मी इथे घेऊन सगळं दाखवणार होतो, पण त्याचा उपयोग होणार नाहीये. पहिला रजिस्ट्रेशन आहे आणि हा नेक्स्ट स्टेप आहे, त्याच्यामुळे परत आपण कनेक्टेड असू. यूट्यूबवरती मी तो व्हिडिओ करून तुमच्याशी शेअर करेन. ऑलरेडी तो व्हिडिओ ऑलरेडी अवेलेबल आहे. तुम्ही मागच्या वर्षी आमच्या KIT ऑफिशियल KIT जो आहे त्याच्यावरती गेलात तर ॲडमिशन्स 23-24 मध्ये गेलात तरी ते मागच्या वर्षीचे व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील. परत त्या यावर्षी करून मी टाकणार आहे. आता शेवटचा पार्ट, कॅप अलॉटमेंट. म्हणजे तुम्ही ऑप्शन फॉर्म भरता ते कसे भरायचे आणि त्याच्या पुढे काय स्टेप्स असतात आणि त्या गोष्टी कशा करायच्यात. तर ऑप्शन फॉर्म फॉर कॅप राऊंड 1 तुमचं रजिस्ट्रेशन झाल्यानंतर त्याच्यानंतर तुम्ही हे फॉर्म भरायचं आहे. किती ऑप्शन्स आपण भरू शकतो, तर 300 ऑप्शन्स आपण भरू शकतो. 300 कॉलेजेस नव्हे, 300 ऑप्शन्स. म्हणजे KIT जर तुम्ही घेतला आणि त्याच्या 10 ब्रँचेस टाकल्या तर ते 10 ऑप्शन झाले. ओके, 300 ऑप्शन्स तुम्ही टाकता. मग पुढे अलॉटमेंट कशी होती, जर तुम्ही पहिला ऑप्शन जो टाकलाय तो जर अलॉट झाला तर तुम्हाला कंपल्सरी ती सीट घ्यावी लागते, त्या कॉलेजला ॲडमिशन घ्यावं लागतं. ते ऑटो फ्रीज होते, तुम्हाला त्या इन्स्टिट्यूटमध्ये जाऊन ॲडमिशन घ्यावंच लागतं. तुम्ही दुसऱ्या राऊंड किंवा तिसऱ्या राऊंडसाठी एलिजिबल होत नाही. आणि जर तुम्ही रिपोर्ट नाही केलं तर तुम्ही कॅपमधून बाहेर जाता, तुम्हाला इन्स्टिट्यूट लेवलमधून ॲडमिशन घ्यावं लागतं. ओके, त्यामुळे काय करायचं आहे, पहिला ऑप्शन जो आहे तो असाच टाकायचा. म्हणजे तुमचं जर कॉलेज फिक्स झाला असेल तर नक्की तो पहिला ऑप्शन टाका. पण जर कॉलेज फिक्स झालं नसेल, तुम्ही 3, 4, 5, 6 कॉलेजमध्ये मिळून ट्राय करत असाल तर पहिला ऑप्शन असाच टाका जो आपल्याला मिळणार नाहीये. म्हणजे फॉर एक्झाम्पल सगळ्यांनी सरदार पटेल किंवा VJTI किंवा COEP पुणे टाकून द्यायचं, मार्क्स किती पण असू देत, पहिला ऑप्शन COEP, कारण तो मिळणार नाही माहिती आहे, पण तो मॅन्डेटरी जरी नसेल, दुसऱ्यापासून पुढचे जर मिळाले तर आपल्याला चान्स आहेत. जर पहिला ऑप्शन नाही आहे पण दुसऱ्यापासून तुम्ही दिलेला 300 ऑप्शनपर्यंत जर तुम्हाला मिळाला तर तुम्ही विचार करायचा आहे की मला पाहिजे ते कॉलेज आणि मला पाहिजे ती ब्रांच मिळाली का. जर ती मिळाली असेल तर जास्त कन्फ्युजन न करता तुम्ही जायचं आहे आणि त्या इन्स्टिट्यूटमध्ये ती सीट ॲक्सेप्ट करायची आहे, फ्रीज करायची आहे. त्याच्यासाठी लागणारे 1000 रुपये असते, ती डिटेलच असते, तुम्ही भरायची. ती सगळी सोय आपण KIT मध्ये करतोय. तुम्ही भरायचं आहे आणि त्या इन्स्टिट्यूटला जाऊन ॲडमिशन तुमचं फिक्स करायचं आहे. जर तुम्हाला वाटतंय की नाही बाबा मला 3-4 नंबरचा ऑप्शन मिळाला आहे पण मला अजून त्याच्यापेक्षा बेस्ट मिळतोय का हे बघायचं आहे, त्याच्यासाठी तुम्ही काय करणार, तुम्ही त्याच्यासाठी सीट ॲक्सेप्ट करायचं आहे, ते 1000 रुपये भरायचे आहेत आणि जी तुम्हाला सीट मिळाली आहे ती तुमच्यासाठी रिझर्व राहते. ती सीट राहून तुम्ही दुसऱ्या राऊंडला परत त्याच्यापेक्षा बेटर सीटसाठी ट्राय करू शकता. तुम्ही कॅप राऊंड 2ला जाऊ शकता आणि तिथे परत ऑप्शन फॉर्म तुम्ही भरू शकता.
दुसऱ्या राऊंडसाठी ऑप्शन फॉर्म भरत असताना खूप काळजी घ्यायची आहे. असे कमीत कमी 10 ते 15 तरी केसेस आमच्याकडे येतात. सर, पहिल्या राऊंडला मला KITचं इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन मिळालं होतं, पण दुसऱ्या राऊंडसाठी मी कॉम्प्युटर सायन्ससाठी ट्राय केलं आणि XYZ कॉलेजचं कॉम्प्युटर सायन्स मला दुसऱ्या राऊंडला मिळालं आहे, पण मला ते घ्यायचं नाही, मला KITचं ENTCच घ्यायचं आहे. असं नाही होत. त्यामुळे दुसऱ्या राऊंडला तुम्ही ज्यावेळेस ऑप्शन भरत असता त्यावेळेस तुम्ही असेच ऑप्शन टाकायचे जे खरोखर तुम्हाला पहिला मिळालेल्या ऑप्शनपेक्षा बेटर आहेत. नाहीतर तसे म्हणजे जस्ट काही मुलं दुसऱ्या राऊंडला भरायचं म्हणून भरतात आणि ह्या गोष्टी परत होतात. तुम्ही असं समजूया, तुम्ही दुसऱ्या राऊंडसाठी एक 50 ऑप्शन परत भरले, ते 50 ऑप्शन्स तुम्हाला पहिल्या राऊंडला मिळालेल्या ऑप्शनपेक्षा, ब्रँचपेक्षा, कॉलेजपेक्षा दी बेस्टच असले पाहिजेत आणि त्या 50 पैकी कुठलंही मिळालं तरी तुमची घ्यायची तयारी पाहिजे. बाय डिफॉल्ट तुमचा 51वा जो ऑप्शन आहे तो पहिल्या राऊंडला मिळालेला राहतो, तो भरायची गरज नसते. इज दॅट क्लिअर? तुम्हाला जे पहिल्या राऊंडला मिळालंय ते परत आहे असं तुमचे जे तुम्ही 10 टाकले तर 11वा ऑप्शन बाय डिफॉल्ट राहतो. मग सेकंड राऊंडला काय चेक केलं जातं, ते जे 10 वरचे ऑप्शन आहेत त्यातलं मिळतंय का, मिळालं तर पहिल्या राऊंडचं निघून जाईल, नाही मिळालं तर पहिल्या राऊंडला मिळालेली तुमची सीट, तुमची ब्रँच आहे असे रिटेन होते, ती जात नाही. दुसऱ्या राऊंडला परत तसंच आहे, तुम्ही 300 ऑप्शन भरताय, त्यातला जर पहिला ऑप्शन टाकला मॅन्डेटरी, जर ॲटो फ्रीज मग तुम्हाला घ्यायचं आहे, जर दुसरा किंवा त्याच्या पुढचा असेल तो ॲक्सेप्ट असेल तर घ्या, नसेल तर परत तुम्ही तिसऱ्या राऊंडसाठी जाऊ शकताय. मग पहिल्या किंवा दुसऱ्या राऊंडला तिसरा नंबरचा ऑप्शन अलॉट झाला आहे, तो सुद्धा नको आहे, तुम्हाला तिसऱ्या राऊंडला जात आहे, तो ऑप्शन तुमचा राहील, तुम्ही तिसऱ्या राऊंडला जाऊ शकताय. आता मागचे 2-3 वर्ष 2च राऊंड व्हायचे, मागच्या वर्षी 3 राऊंड झाले, यावर्षी माहिती नाही आहे 3 होणार आहेत की 2 होणार आहेत, त्याचे अजून क्लॅरिफिकेशन नाही आहे. जर 3 झाले तर तिसऱ्या राऊंडपर्यंत तुमचा ऑप्शन असेल, जर 2 झाले तर दुसऱ्या राऊंडलाच तुम्हाला फायनल अलॉटमेंट होईल. ऑप्शन फॉर्म परत तिसऱ्या राऊंडसाठी तुम्ही भराल, परत 300 ऑप्शन, आणि तिसऱ्या राऊंडमध्ये जी सीट अलॉट होईल किंवा जी सीट रिटेन होईल पहिल्या दुसऱ्या राऊंडमधली ती सीट फायनल असेल, त्याच्या पुढे तुमचं बेटरमेंट नसणार. याला आपण बेटरमेंट किंवा नॉट फ्रीज म्हणतो. एनी सीट अलॉटेड यू हॅव टू ॲक्सेप्ट. आता बऱ्याच वेळा असं होतं की सर कुठेतरी टूरला गेलो, ट्रिपला गेलो, फॅमिली फंक्शन होता, लक्षात नाही, माहिती नाही, नेटवर्क नाही, नॅचरल कॅलॅमिटीज, त्यामुळे मी पहिल्या राऊंडला ऑप्शनच भरला नाही, दुसऱ्या राऊंडला भरलाच नाही, माहीतच नाही, काही प्रॉब्लेम नाही आहे. तुम्ही जरी मिस केला पहिला राऊंड दुसरा राऊंड, पहिला राऊंड मिस केला तरी दुसऱ्या राऊंडला तुम्ही करू शकता, किंवा दुसरा राऊंड जरी मिस केला तिसऱ्या राऊंडला तुम्ही परत फॉर्म भरू शकता. पण दुसऱ्या तिसऱ्या राऊंडपर्यंत बरेचसे सीट्स अलॉट झालेले असतात जे तुम्हाला मिळणं पॉसिबल नसतं. बऱ्याच वेळेला असं होतं की पहिल्या राऊंडमध्ये 200 ऑप्शन टाकले तरी कुठलंच अलॉट होत नाही, कारण आपण ओव्हर ॲम्बिशियस असतो जरासं. मग असं आहे का की कुठलाच ऑप्शन अलॉट झाला नाही म्हणजे दुसऱ्या राऊंडला जाता येत नाही, असं नाही आहे. तुम्हाला जरी ऑप्शन पहिल्या राऊंडला भरून अलॉट नाही झाला, तुम्ही दुसऱ्या राऊंडला जाऊ शकता, दुसऱ्या राऊंड नाही झाला तरी तिसऱ्यापर्यंत तुम्ही जाऊ शकता. ही एक खूप महत्त्वाची वेबसाईट सगळ्यांनी, जसं मी FE सांगितलं आहे तशीच ही एक वेबसाईट आहे ज्याच्यावरून तुम्ही सगळ्या पुढच्या गोष्टी करणार आहात. CETcell.mahacet.org, ज्याच्यावरून तुम्हाला सगळ्या गोष्टी कळतील. जसं खाली दाखवले तिथे ॲडमिशन पोर्टल 22-23च्या ऐवजी 23-24 येईल, तिथे तुम्हाला त्या गोष्टी सगळ्या समजतील. त्यानंतर एक 2 मिनिटामध्ये लास्ट इयरच्या केस स्टडीज मी तुम्हाला सांगतो, जे मी म्हटलं की चुका काय होतात पालकाकडून, आणि काही चुका ह्या चुकून होतात, पण काही ह्या आपल्या डेलिबरेट असणाऱ्या इंटेन्शनमुळे होतात. एक स्टुडंट होता, विद्यार्थी होती, मागच्या वर्षी CETची परीक्षा खूप लेट झाली होती, त्याचं रजिस्ट्रेशन पण झालं नव्हतं, पण 12वीचा रिझल्ट लागला होता. त्याच्यामध्ये त्याला EWSची मुलगी होती ती, आणि त्याला कुठल्या तरी एका कॉलेजमध्ये सांगितलं की EWSला 45% लागतात, 40% चालत नाही. त्यामुळे त्याने इंजिनिअरिंग सोडून दिलेलं, त्याने BScला ॲडमिशन पण घेतलं होतं, पण ते गोकुळ शिरगावमध्ये जॉबला होते, जॉब म्हणजे अगदी मिडल ह्याच्यामध्ये होते. ते जात KITवरती आले आणि आमच्या ॲडमिशन सेल ऑफिसमधून त्यांना माहिती मिळाली की 40% EWSला एलिजिबल आहे. ते त्यांनी बघितलं, रजिस्ट्रेशन केलं, CETला त्या मुलाला 92 मार्क्स पडले आणि KITमध्ये तिला AIML ब्रँचला ॲडमिशन मिळालं. जर ही माहिती मिळाली नसती EWSची तर कदाचित ती मुलगी आता BCA किंवा BSc करत बसली असते. दुसरी केस स्टडी, जे मगाशी म्हटलं, कमिन्सला त्या मुलीने ॲडमिशन घेतलं, 97 तिला मार्क्स होते CETला, कमिन्सला तिने ॲडमिशन घेतलं, 8च दिवस तिथे गेली, राहिली, तिथलं कल्चर, तिथलं वातावरण तिला ते सूट होईना, परत तिथलं ॲडमिशन कॅन्सल करून 1.5 लाख रुपये फी आणि हॉस्टेलचे 60,000 तसेच सोडून ते परत आले. फॉर्च्युनेटली दुसरा तिसरा राऊंडून चालू होता आणि इन्स्टिट्यूट लेवल सीट्स आमच्या अजून शिल्लक राहिल्या होत्या, फक्त इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनमधल्या. त्या इन्स्टिट्यूट लेवलला तिने ENTCला ॲडमिशन घेतलं, की जी जर तिने पहिल्या राऊंड दुसऱ्या राऊंडला भरलं असतं तर 97% पर्सेंटाईलला आमच्यामधली कॉम्प्युटर सायन्स ब्रँच TFWS मधून मिळाली असती, ज्याच्यासाठी त्यांना फुल फी भरावी लागली, इन्स्टिट्यूट लेवल कोटा, त्याच्यामधलं सुद्धा डोनेशन भरावं लागलं. दुसरे एक आहे, CETला 87 मार्क्स होते,
एक मुलगा, त्याला सिव्हिल इंजिनिअरिंग MIT मध्ये मिळालं, पण परत तिथं गेल्यावरती कळालं, इट इज नॉट टू जस्ट टेल रॉंग अबाउट एनी इन्स्टिट्यूट, पण तिथं गेल्यानंतर समजलं की ॲक्च्युली जसं पाहिजे तसं सिव्हिल डिपार्टमेंट त्याला नाही आहे. तो परत तिथलं कॅन्सल करून इन्स्टिट्यूट लेवलला सिव्हिलमध्येच त्यांनी ॲडमिशन घेतलं, की जे 87 परत TFWSला त्याला मिळालं असतं. एक कॅटेगरीमधली मुलगी होती जी SC कॅटेगरीमधली, पर्टिक्युलरली पहिल्या राऊंडला तिला पुण्यामधलं एक कॉलेज मिळालं, नाव नाही सांगत तिथे. त्याची फी होती 8,000 रुपये ॲडमिशनची, पण त्यांनी कंडिशन घातली की तुम्हाला आमचं हॉस्टेल कंपल्सरी घ्यावं लागेल आणि त्या हॉस्टेलचे 60,000 रुपये पहिला भरा आणि मग ॲडमिशन 8,000मध्ये करा. तिला कॉम्प्युटर सायन्स मिळालं होतं. आता ह्या स्ट्रॅटेजीज आहेत बऱ्याचशा कॉलेजेसमध्ये चालणाऱ्या. कॅटेगरीच्या मुलांच्या त्या सीट्स नाही रिपोर्ट झाल्या की त्या इन्स्टिट्यूट लेवलला त्यांना डोनेशननी भरता येतात. त्याच्यामुळे ती मुलगीने ते तिथले बेटरमेंट केली आणि दुसऱ्या राऊंडला तिने KIT टाकून KIT मधल्या कॉम्प्युटर सायन्सला ती आली. त्यानंतर एक मुलगा, त्याला 89 मार्क्स होते, मेकॅनिकल DY पाटील कुर्डीचं जे आहे तिथे त्याने ॲडमिशन घेतलं, पण परत त्याला तिकडचं सूट नाही झालेलं आहे. त्यांनी अगेन्स्ट कॅपमध्ये बायोटेक्नॉलॉजी, त्याचा PCMB ग्रुप होता, त्याला बायोटेक्नॉलॉजीमध्ये परत इंटरेस्ट होता आणि त्याला इन्स्टिट्यूट लेवलला 89 मार्क्स असून सुद्धा त्याला घ्यावं लागलं. एक म्हणजे आमच्या RK नगरमध्ये मी राहतो तिथलीच एक केस, 95 त्या मुलाला मार्क्स पडले. त्या पालकांचं त्याच्या अगोदर आमच्या कॉलेजवरती येऊन त्यांनी काउन्सिलिंग वगैरे घेतलं, KIT आम्ही बघणार आहे असं झालं. CETचा रिझल्ट आला, 95 पडले, म्हणजे KIT पेक्षा अजून भरपूर चांगले कॉलेजेस आहेत, आपण बघूयात असं म्हणून त्यांनी ऑप्शन्स भरले आणि त्याला कराड गव्हर्नमेंटचं मेकॅनिकल हे डिपार्टमेंट मिळालं आणि सगळं झालं. त्यांना परत आम्ही 2 वेळा काउन्सिलिंग केलं होतं, ठीक आहे टाकताय भरा काही, आम्ही KITवरती तुम्ही जे ऑप्शन टाकताय तेच आम्ही तिथे देतोय, आम्ही काही इन्सिस्ट करत नाही आहे. आणि ते झालं, मिळालं आणि आता उद्या तो कॉलेजला जॉईन होणार. आदल्या दिवशी रात्री 11 वाजता त्या पालकांचा मला फोन, सर आता घरामध्ये खूप कन्फ्युजन आहे, मुलगा म्हणतो मी एकटा हॉस्टेलला राहणार नाही, आई त्याला सोडायला तयार नाही आहे, बाहेर इतक्या दिवस तो राहिलेला नाही आहे, परत कराड गव्हर्नमेंटला मेकॅनिकलला असे प्रॉब्लेम आहेत, आम्हाला आत्ता कळालं, काहीही उपयोग नाही आहे, ते तुम्ही कॅन्सल करू शकत नाही. कॅन्सल केला, एकदा रिपोर्ट केलेलं ॲडमिशन तर तुम्हाला इन्स्टिट्यूट लेवलला, इवन आमच्याकडे तोपर्यंत इन्स्टिट्यूट लेवलसुद्धा सगळा कोटा फुल झाला होता. देन ऑफकोर्स त्यांना डिस्करेज करणं हे आमचं काम नव्हे, एनकरेज करणं हे काम आहे. त्याच्याशी थोडं काउन्सिलिंग केलं दुसऱ्या दिवशी, त्यांना सांगितलं हाऊ यू कॅन डू बेटर इन एनी इन्स्टिट्यूट, अभ्यास तुलाच करायचा आहे वगैरे वगैरे सांगून आम्ही त्याला तिकडे गेलो. त्यानंतर एक मुलगा, हे बऱ्याचशा मुलींच्या बाबतीत होणार आहे. एक मुलगा होता, त्याला 52% होते CETला, मग त्याला KITच पाहिजे होतं म्हणून त्याने KITचे सगळे ऑप्शन टाकले. त्याला पहिल्या राऊंडला मेकॅनिकल इंजिनिअरिंग मिळालं. मेकॅनिकल हा त्याचा 7वा 8वा ऑप्शन होता, त्याला मेकॅनिकल मिळालं पहिल्या राऊंडमध्ये. त्यानं येऊन कन्फर्मेशन करायच्या ऐवजी मित्रांचं, आणि हे त्यांचे जे आईवडील होते त्यांनी सांगितलेल्या गोष्टी की सर आम्ही उगीच शेजाऱ्यांचं ऐकलं, पाहुण्यांचं ऐकलं, ह्यानं मित्रांचं ऐकलं, आणि त्यांनी बेटरमेंट केलं दुसऱ्या राऊंडला. आणि बेटरमेंट करून कॉम्प्युटर सायन्स, ENTC असे वेगवेगळ्या जे आजूबाजूचे कॉलेजेस आहेत त्यातले टाकले. आणि त्याला ENTC, आमच्याच शेजारचं कॉलेज आहे तिथलं एक ENTC ब्रँच त्याला तेवढ्या स्कोरवरती मिळाली दुसऱ्या राऊंडला. परत तो आला की सर ENTC मिळालं पण नको, तिकडं जायचं नाही, मला मेकॅनिकलला घ्यायचं आहे. मेकॅनिकलची त्याची सीट ऑलरेडी गेली होती. तो दुसऱ्या राऊंडला ENTC मिळालेलं, त्यानं बेटरमेंट केलं, परंतु त्याला तिसऱ्या राऊंडला मेकॅनिकल मिळालं नाही, कारण तिसऱ्या राऊंडला आमचा मेकॅनिकलचा ओपनचा कट ऑफ हा 57-58% लागला. म्हणजे त्याला मिळालेली सीट ती गेली फक्त एक मोहासाठी, की जो त्याला नकोच होता, पण उगीच लोकांचं ऐकून त्याने केला आणि ते मिळालं. परत माघारी यायला त्याला एंट्री मिळाली नाही. इवन ते डोनेशन देऊन ॲडमिशन घ्यायला तयार होते, पण आमची मॅनेजमेंटच्या सुद्धा मेकॅनिकलच्या सीट सगळ्या भरल्या होत्या. अनफॉर्च्युनेटली त्या मुलांना गॅप घेऊन यावर्षी CET देऊन तो आता परत KITसाठी ट्राय करतोय. अशा एक छोट्या गोष्टी तुम्हाला खूप प्रॉब्लेम करू शकतात. ऑलरेडी तुम्हाला व्हॉट्सअपवरून तुम्हाला मेसेज आमचे येत आहेत. हा व्हॉट्सअपचा QR कोड आहे, तुम्ही आहे तिथून स्कॅन केला तरी ही माहिती मिळेल. प्लस KITवरती आम्ही फॅसिलिटेशन सेंटर ओपन आहे, तुम्ही केव्हाही येऊ शकता आणि माहिती घेऊ शकता. 9 to 5 कधी येऊन तुम्ही हे करू शकताय. हां, आणि जरी CETचं ॲप वगैरे जरी आलं तरी KITवरती आम्ही फॅसिलिटेशन सेंटर चालू ठेवतोय. तुम्ही येऊन त्या सगळ्या गोष्टींची माहिती KITवरती घेऊ शकताय. आमचे सगळे स्टाफ तुमच्यासाठी माहिती देण्यासाठी तिथे असतील. थँक्यू व्हेरी मच. क्वेश्चन आन्सर सेशन आहे अजून. तुमचे जर काही प्रश्न असतील, तुम्ही ऑलरेडी दिलेले आहेत, त्यातले काही सिलेक्ट प्रश्न आहेत, ते प्रश्न आपण आता स्टेजवरती घेऊयात. आय रिक्वेस्ट डॉक्टर सौरभ जोशी सर, टिकोळे सर and our director sir to be on the stage to address the doubts. आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे सर्व पालक, जे आमच्या आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आहेत, पालक व विद्यार्थी,
या सर्वांचे KIT कॉलेजच्या वतीनं मी आपले आभार व्यक्त करतो. आपण या कार्यक्रमासाठी इथे उपस्थित राहिलात. प्रत्येक वर्षी एक सामाजिक बांधिलकी म्हणून हा कार्यक्रम आम्ही घेतो. यासाठी प्रेरणा देणारे आमचे संस्थेचे सर्व विश्वस्त यांचे मी आभार व्यक्त करतो. या कार्यक्रमातून अचूक माहिती तुम्हाला मिळावी यासाठी आमचे प्रयत्न करणारे डायरेक्टर सर डॉक्टर मोहन ओरोटी सर, आमची पूर्ण ॲडमिशन टीम, कोऑर्डिनेटर महेश शिंदे सर, सौरभ जोशी सर व इतर सर्व या कार्यक्रमासाठी कष्ट घेत होते, या सर्वांचे मी आभार व्यक्त करून आजचा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. पण मला असं वाटतं की हा आजचा आभाराचा कार्यक्रम म्हणजे तुमचं आणि KITचं एक नातं एक तयार होईल आणि ते पुढं चालू होईल एवढी अपेक्षा व्यक्त करून मी तर थांबतो. पण तुमच्या जे काही शंका असतील त्यांची उत्तर देण्यासाठी आम्ही बाहेर उभा आहे. तुम्ही बाहेर येऊन तुमचे जे काही पर्सनल डाऊट असतील ते विचारा. त्याचबरोबर कॉलेजमध्ये आमचं काउन्सिलिंग सेशन सुरू आहे, तेव्हा तुम्ही कॉलेजमध्ये येऊन प्रत्येक टेबलवर येऊन तुमच्या प्रत्येक ब्रँचेसची माहिती मिळवा. तुम्हाला माहिती मिळेल, कॉलेज तुम्हाला फिरून आम्ही दाखवलं जाईल. तुमच्या जे काही शंका असतील त्याची उत्तर दिली जातील. उद्यापासून तुम्ही कॉलेजवर येऊ शकता, तुम्हाला सर्व माहिती मिळेल. आत्ता कुणाला काय डाऊट असेल तरीही आम्ही बाहेर उभा आहे. आमचे सर्व कमिटी मेंबर्स आहेत, तुम्ही बिनधास्त तुमचे काय डाऊट्स असेल ते विचारू शकता. पुन्हा एकदा KIT कडून आभार व्यक्त करून आजचा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. धन्यवाद.